ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण. आपण कृष्णा पुस्तकामधला हा तिसरा अध्याय बघतोय. श्रीकृष्ण जन्म. तर या अध्यायामध्ये मागच्या वेळेस पण आपण चर्चा केली होती की तीन विभागामध्ये या अध्यायाला बघता येतं किंवा तीन विभागामध्ये याचं वर्णन करता येतं. एक तर भगवंतांच्या जन्माच्या वेळचं वातावरणातले शुभ संकेत किंवा काय म्हणता येईल शुभ वाचता वेळ. येत तुझी. आवाज हरे येत नाही कृष्ण. एक मिनिट हा. येतोय माताजी. कुणाला येत नाहीये? हरे कृष्ण. आता कुणाला? आता येतोय आवाज? हरे कृष्ण हरे कृष्ण येतोय कृष्ण. प्रभूजी. हा, कुणाला येत नव्हतं ते? एक मिनिट बघायला लागेल ना. हरे कृष्ण आता सर्वांना येतोय का? येतोय की. येतोय. येतोय ना? येतोय प्रभूजी, येतोय. हा ठीक. कोणाला येत नव्हता का कळलं नाही? ठीक आहे ना. हा. तर तीन विभागात वर्णन आहे भगवंताच्या जन्माच्या वेळेचं शुभ वातावरण, नंतर भगवंतांचा जन्म, आणि मग जन्मानंतर देवकी आणि वसुदेवांच्या अ, प्रार्थना. लीना माताजींना येत नाही वाटतं. थांबा एक मिनिट. हम्म. हां, तर हे तीन विभाग आहेत. यामध्ये आपण मागच्या वेळेस जन्माच्या वेळच्या वातावरणाचा अभ्यास केला. आता तिथून आपण समोर जाऊया. तुम्ही ना तुमचे काय म्हणतात त्याला, माईक म्यूट करून ठेवत राहा, कारण तो मध्ये मध्ये आवाज येतो आणि मला पण कळत नाही कुठून आवाज येतोय. जेव्हा बोलता तेव्हा ठीक आहे, पण बाकीच्या वेळेला म्यूट करून ठेवा. हां, तर आपण बघितलं की भगवंताचा जन्म रोहिणी नक्षत्रामध्ये झाला. आता सांगा बरं, श्रीरामांचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला? काल आपण बघितलं होतं ते. काल नाही, काल कोणता वार होता? सोमवार, हां. परवा पुनर्वसू नावाचं नक्षत्र होतं. हां. हो माताजी, इतरांना येतोय आवाज. अरे यांना काय झालं काय माहिती. हम्म. तर श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेला रोहिणी नक्षत्र होतं. सूर्यचंद्र शांत स्थितीमध्ये होते. सर्व दिशामध्ये समाधानाचं वातावरण होतं. आणि हवेचा प्रवाह पण एकदम मंद आणि आल्हाददायक होता. पावसाळा असूनही नद्यामध्ये स्पष्ट पाणी होतं. तलावामध्ये रात्रीच्या वेळी कमळं उमलली होती. आणि कंसाच्या प्रभावाने जे ब्राह्मणांना किंवा साधू संतांना भीती होती, ती भीती अ, अ, आपोआप नष्ट झाली. हां, तर मग आता इथून समोर हे वर्णन आहे. अ,
त्यावेळी गंधर्व आणि किन्नर लोकातील निवासी गायन करू लागले. सिद्ध आणि चारण लोकातील निवासी पुरुषोत्तमांच्या सेवेशी स्तुतिगान करू लागले. स्वर्गीय ग्रहांवर देवदूत आपल्या रमणीबरोबर अप्सरा समवेत नृत्य करू लागले. हे आपण रामायणमध्ये पण बघितलं आणि तिथे आपण विस्तारित चर्चा केली की भगवंतासमोर डान्स करणे किंवा गाणं गाणे याचा काय संबंध आहे. तर आपण ते परत त्याकडे नाही जाऊ. फक्त मागच्या वेळेस आपण एक जे तत्व बघितलं ते लक्षात ठेवा की जे काही आपल्याकडे टॅलेंट आहे, कला आहे, त्याची सर्वोच्च परिणती भगवंतांच्या सेवेत आहे. गीतेमध्ये जसे अर्जुन भगवंताला म्हणतात, भगवंत अर्जुनला म्हणतात, यत करोषि यदश्नासी यत जीवोषि तपस तदासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुषु मदर्पणम. तसं भागवतामध्ये पण आहे, इदम हि पुंसांस तपस्य श्रुतस्य वा आविर्गुणविरिच्यतो यद उत्तम श्लोक गुणानुवर्णनात. व्यक्तीकडे जे काही गुण आहेत, तपस्या म्हणा किंवा बुद्धी किंवा इतर ज्या काही कला गुण असतील, त्यांची परिणती भगवंतांच्या सेवेमध्ये वापरली तर आहे. तर हे आपल्याला नेहमी वाचायला किंवा ऐकायला मिळेल की जेव्हा पण भगवंतांनी काही विशेष कार्य केलं, तर त्यावेळी देवतांनी आकाशामध्ये अ, आनंद केला किंवा पुष्पांची वृष्टी केली. असे बरेच ठिकाणी आहेत. नंतर जसे एक एक आपण कालियेच्या लीलेमध्ये पण बघितलं होतं की देवतांनी अशाच प्रकारे पुष्पवृष्टी केली होती. तर हे बऱ्याच वेळा ऐकायला मिळेल, पण ही म्हणजे परत परत ऐकून काय वाटतं, अरे परत आला तो डान्स. पण आपल्यासाठी तो परत डान्स आहे, पण अ, हे लीला घडण्यामध्ये किती अंतर आहेत. आता समजा आपण यावर्षी रथयात्रा केली आणि पुढच्या वर्षी रथयात्रा केली, त्याच्या समजा असे कंटिन्युअस 10 वर्ष रथयात्रा केली आणि 10 वर्षाच्या रथयात्रेचं वर्णन लिहून ठेवलं आणि प्रत्येक वर्णनात आलं की यांनी डान्स केला, हा डान्स झाला, यांनी डान्स केला, तर वाचणाऱ्याला काय वाटलं, अरे परत परत डान्स काय सांगतायत. परंतु जेव्हा आपण करतोय तेव्हा त्याच्यामध्ये 1 वर्षाचा गॅप आहे. तर म्हणून आपल्याला तो डान्स करताना किंवा बघताना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो किंवा नवीनता असते. परंतु वाचणारा जर त्या पद्धतीने विचार करत नसेल, तर त्याला काय वाटतं, अरे परत परत तेच वर्णन सांगतायत. पण तसं नाही आहे परत परत. आता हे श्रीकृष्णाच्या जन्मानंतर कालियाचा उद्धार बराच वेळ आहे. आणि असंही भगवंतांच्या लीला समजा प्रत्येक क्षणी जरी अ, नाचण्यासारख्या असल्या तरी त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे. आपल्याला जर असं वाटत असेल परत परत तेच येते, याचा अर्थ आपण आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये कनेक्टेड नाही आहोत किंवा सिंकमध्ये नाही आहोत. कारण या सगळ्या गोष्टीतून आपोआप नैसर्गिक पद्धतीने आनंद व्हायला पाहिजे. त्याला सांगण्याची गरज नाही पडत. तर अशा पद्धतीने हे लोक आनंद साजरा करू लागले. तर त्याच्यामध्ये कोण कोण गायन करत होतं त्यांचं सांगितलं. आणखीन एक मला पॉईंट काय लक्षात आला होता टॅलेंटबद्दल. दरवर्षी कृष्णा, ठीक आहे, नंतर आठवल्यावर बघतो. आता आपण तिथून समोर बघूया. तर ऋषी आणि देव आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले. समुद्रावर मंद गतीच्या लाटांचा ध्वनी होऊ लागला. अ, तुम्ही जर बघितलं असेल समुद्रावरती जास्त हवा जर असेल तर लाटांचा आवाज चांगला नाही वाटत. भीतीदायक आवाज वाटतो. खूप जोराने लाटा येऊन धडकतात किनाऱ्यावरती. पण जेव्हा समुद्र शांत असतो आणि हळूहळू लाटा येतात, तेव्हा त्या ऐकायला चांगल्या वाटतात किंवा भीती वाटत नाही. नाहीतर एखादं वादळ किंवा पावसाळा असला तर लाटा भीतीदायक वाटतात. त्यांचा आवाजच हं. यामुळेच कोणतं असं मंदिर आहे की तिथे समुद्राचा आवाज येत नाही आणि का येत नाही. जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये यस, तिथे कोणते हनुमान आहेत. कानफाटे हनुमान. कानफटा हनुमान म्हणतात ना. तर ते काय जगन्नाथजींची झोप डिस्टर्ब होऊ लागली म्हणून.
परंतु इथं वर्णन कसं आहे, समुद्रावर मंद गतींच्या लाटांचा ध्वनी होऊ लागला. म्हणजे हा आल्हाददायक ध्वनी होता. हा भीती निर्माण करणारा किंवा झोप डिस्टर्ब करणारा असा ध्वनी नव्हता. नंतर आकाशातील मेघ प्राण्यांच्या हृदयाला आनंद देणारा मंद ध्वनी करीत गरजू लागले. आता जसं आपण पावसाळ्यामध्ये बघितले की खूप मोठ्याने जर ढगांचा गडगडाट झाला तर लहान मुलं वगैरे सगळे घाबरतात आणि मोठ्या माणसांना पण एकदम आवाज ऐकून थोडंसं भीतीसारखं होतं. परंतु इथे वर्णन काय आहे की मेघांचा असा आवाज होत होता की सर्वांच्या हृदयाला आनंद देईल असा. आता आनंद देणारा मेघांचा आवाज मला तरी अनुभवात नाही. एक तर खूप मोठ्याने आवाज येतो किंवा तो छोटा गडगड गडगड असा आवाज येतो. तर आनंद देणारा आवाज कसा आहे माहिती नाही, पण इथे सांगितले की मेघांचा अ, आनंद देणारा आवाज होत होता. अ, मुमुचूर मुनयो देवा सुमनांसी मुदान्विता. देवांनी आणि मुनी लोकांनी आनंदाने भरून सुमनांचा वृष्टी वर्षाव केला. मंदम मंदम जलधारा जगर्जूर जगर्जूर अनुसागरम. तर ह्या सागराच्या ज्या जलधारा आहेत त्या कशा होत्या, मंदम मंदम जलधारा. म्हणजे आपण म्हटलं की हे लाटा आनंददायक होत्या. मंद गतीच्या लाटाचा ध्वनी होऊ लागला. आणि मेघांबद्दल काय सांगितलं, जगर्जुरनु सागरम. तर या सागराला सोबत देत, अनुसागर म्हणजे जसं सागर चांगल्या लाटांचा ध्वनी करत होता, त्याचप्रमाणे या सागरासोबत काय म्हणता येईल, जसं की समजा तुम्ही एखादं बघितले ना, ऑर्केस्ट्रा किंवा खूप सारे वादक एकत्र वाजवतात, तर त्या सगळ्यांचा आवाज एकमेकांना पूरक असतो. असं नाही की एक मध्येच कुठंतरी वेगळा आवाज करतो. तुम्ही बघितलं असेल ना, अशा ऑर्केस्ट्रामध्ये तो एक व्यक्ती व्यक्ती हातामध्ये छडी घेऊन असतो. तर तो छडीने सांगतो कुणाला कधी कशा पद्धतीने आवाज कमी करायचा, जास्त करायचा. तर ते सगळं एक सिंक असले सगळ्यांनी बरोबर वाजवलं तर ते ऐकण्यासाठी ठीक आहे. नाहीतर वेडा विचित्र वाजवलं तर काही उपयोग नाही. तर तसंच जसे समुद्रांचा किंवा सागराचा मंद ध्वनी होऊ लागला, तर त्या ध्वनीला एक सहाय्य म्हणा किंवा त्याचं अनुसरण करून हे आकाशातले मेघ पण तसाच आवाज करत होते. हे समुद्राच्या आवाजाला काय म्हणता येईल, अनुसरण करत. मग त्याच्यानंतर काय झालं, सर्वत्र मंगलतेचे साम्राज्य पसरलेले असताना. आता आपण मंगलतेचे भरपूर वर्णन ऐकले मागच्या वेळेसपासून आजपर्यंत. आता हे मंगलतेचं वातावरण आहे. आता या स्थितीमध्ये काय घडतं, सर्व भूत हृदयस्थित भगवान विष्णू पूर्व क्षितिजावर आकाशात उदित होणाऱ्या पूर्णचंद्राप्रमाणे रात्रीच्या वेळी स्वर्गीय देवीप्रमाणे भासणाऱ्या देवकीच्या समोर प्रकट झाले. आता इथल्या एका एका शब्दाचा अर्थ पण आचार्य सांगतात. मग या सर्व वातावरणाच्या नंतर काय झालं, निमिषेतम निमिषेत तम उद्भुते. म्हणजे आता या वेळेनंतर ही अशी वेळ आली आहे, मंगलमय वेळ. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने. जायमाने जनार्दने म्हणजे भगवंतांचं अवतरण झालं. तर जनार्दनचा इथं अर्थ आपण याच्या पूर्वी पण बघितलाय. गीतेमध्ये जनार्दन म्हणजे काय, दोन अर्थ सांगितले. जनार्दन म्हणजे एक तर लोकांचं रक्षण करणारा आणि किंवा एक विनाश करणारा, असे दोन अर्थ आहेत. तर इथे जनार्दनचा तिसरा अर्थ सांगितला की ज्यांना साधू संतांनी अवतरित होण्यासाठी प्रार्थना केल्या असे जनार्दन. तर जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम. तर देवकी मातेच्या समोर उपस्थित झाले. तर देवकी मातेचं वर्णन करताना कोणता शब्द वापरलाय, देवरूपिण्याम, देवक्याम देवरूपिण्याम. तर इथे पण तुम्ही बघू शकता प्रभुपादांनी काय लिहिलं, स्वर्गीय देवीप्रमाणे भासणाऱ्या देवकीच्या समोर प्रकट झाले. तर याच्यामध्ये म्हणजे प्रभुपाद आणि आचार्य 10व्या स्कंदाच्या वर्णनामध्ये सांगतात की भगवंत तर पूर्ण शुद्ध आहेत आणि सच्चिदानंद आहेत. त्याच्यामुळे ते अशाच व्यक्तीच्या ठिकाणी जन्म घेतील की जो पण पूर्ण शुद्ध आहे किंवा
त्यांच्यासारख्या स्वरूपाचा आहे. म्हणून इथं म्हटले की देवक्याम देवरूपिण्याम. आणि जसे भगवंत सच्चिदानंद आहेत, त्या स्वरूपाच्या देवकी माता पण आहेत, म्हणून त्यांना देवरूपिण्याम म्हटलंय. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की हे नित्यमुक्त जीव आहेत, देवकी वगैरे. आणि त्यांचं जे वास्तव्य आहे, किंवा काय म्हणता येईल, त्यांचं जे रूप आहे, ते भगवंतांच्या स्तरावर सारखं आहे. स्तरावर म्हणजे तेवढ्या प्रमाणात नाही, पण जसे भगवंत सच्चिदानंद आहेत तसे हे पण सच्चिदानंद आहेत. आणि आत्मसाक्षात्काराच्या म्हणा किंवा अध्यात्माच्या त्या उच्च स्थितीवर असल्यामुळे देवकी देवीला असं म्हटले देवक्याम देवरूपिण्याम. म्हणजे जर देविकीकडून का बरं जन्म घेतला असं म्हटलं तर इथे सांगितले की देवकी कोणी साधारण व्यक्ती नाहीये. देवक्याम देवरूपिण्याम. आणि त्या भगवंतांच्या रूपात समान किंवा सच्चिदानंद आहेत. मग यांच्यासमोर कोण आले? जायमाने जनार्दने. जनार्दनाने जन्म घेतला. तो जनार्दन कोण आहे? विष्णू सर्व गुहाशये. जनार्दन किंवा कृष्ण विष्णू हे एकच आहेत. परंतु सामान्यतः भगवंतांबद्दल आपल्याकडे काय ऐकायला मिळतं की अनुरेणूमध्ये भगवंत आहे किंवा सगळ्यांच्या मनात भगवंत आहे, तर ते परमात्माला म्हणतात ना. तर इथे इथे काय सांगितले? विष्णू सर्व गुहाशया. जो विष्णू सर्वत्र आहे. सर्वत्र म्हणजे अनुरेणूमध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये, तो विष्णू आता जायमाने जनार्दने, जनार्दनाच्या स्वरूपामध्ये देवकीच्या समोर ते प्रकट झाले. आता इथे प्रकट झाले असा शब्द वापरलाय. अ, गर्भातून जन्म घेतला असा शब्द तर नाहीये, किंवा प्रसूतीच्या वेदना असा पण शब्द नाहीये. तर त्यामुळे मग आपण त्याच्यावर जास्त स्पेक्युलेशन करण्यात फायदा नाही. अ, देवकीच्या समोर प्रकट झाले, असा शब्द वापरलाय. तर मग प्रभुपाद काय म्हणतात, असा विवाद मांडला जाऊ शकतो की श्रीकृष्ण वद्य अष्टमीला चंद्रक्षीण असताना अवतीर्ण झाले. म्हणून पूर्ण चंद्राचा उदय कसा शक्य आहे? तर याच्यामध्येच पुढच्या 2 ओळीमध्ये सांगितले पूर्णचंद्राबद्दल. आविर आसीद यथा प्राच्याम दिशी इंदूर इव पुष्कलाहा. इंदू म्हणजे चंद्र. चंद्राला इंदू म्हणतात. तर आणि पुष्कल म्हणजे जे पौर्णिमेच्या वेळेस जे चंद्र असतो ना पूर्ण, तसा हा इंदू म्हणजे चंद्र पौर्णिमेच्या वेळेस जसा पूर्णपणे प्रकट होतो, तसा या या जन्माच्या वेळेस प्रकट झाला. मग प्रभुपाद म्हणतात की हा साहजिक प्रश्न आहे की कृष्णाची जन्मतिथी तर अष्टमी आहे, आणि अष्टमीला कोणत्याच अर्थाने पूर्णचंद्र तर असू शकत नाही. पौर्णिमा आहे तर पूर्णचंद्र आहे म्हणू शकतो, किंवा पौर्णिमेच्या जवळचा एखादा दिवस असेल, जसं की काय म्हणतात द्वादशी किंवा त्रयोदशी, त्यावेळेस कदाचित चंद्र थोडा मोठा दिसेल. पण अष्टमीला पूर्णचंद्र तर शक्य नाहीये. मग हे कसं काय झालं? तर प्रभुपादांनी आचार्य सांगतात की 2 वंश आहेत. जर तुम्ही श्रीमद भागवतांचा अभ्यास केला तर सर्व मनूंचं वर्णन करत करत असताना नंतर 2 वंशाचं वर्णन करत जातात शुकदेव गोस्वामी. एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश. सूर्यवंशामध्ये श्रीराम जन्मले, आणि चंद्रवंशामध्ये कृष्णाने जन्म घेतला. म्हणजे चंद्रानंतर त्यांच्या मुलांच्या मुलांच्या पिढीमध्ये. तर चंद्राला आनंद झाला की माझ्या वंशामध्ये साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत येत आहेत. आणि त्याच्या आनंदामुळे त्याने स्वतःला पूर्णपणे प्रकट केले. आणि भगवंतांनी पण त्याचा भाव बघून त्याला पूर्णपणे प्रकट होण्यासाठी तशा पद्धतीने काय म्हणता येईल शक्ती दिली, किंवा त्या प्रकारे शब्द काय वापरू, क्षमता दिली. तर हा एक शब्द आहे की अष्टमी असून चंद्र पूर्ण कसा काय निघाला. त्याच्याबद्दल हे आचार्यांनी वर्णन दिलं. कारण चंद्राच्या वंशामध्ये भगवंत अवतरले म्हणून चंद्र खूप जास्त आनंदित होते, आणि भगवंतांच्या कृपेने तो स्वतःला पूर्णपणे प्रकट करू शकला. आणि अजून असं एक वर्णन ऐकायला येईल. वर्ण आपण बघितले की आकाशामध्ये रोहिणी नक्षत्र होतं, सर्वत्र मंद हवा होती. परंतु नंतर इथे आपण हे पण ऐकतो की ढगांचा आवाज झाला, गडगडाट झाला म्हणून. मग हे कसं समजायचं? एक तर पूर्वी सांगितले की आकाश रोहिणी नक्षत्र दिसत होतं,
नंतर ढगांचा आवाज पण सांगितला. तर ढगांचा आवाज किंवा मेघांचा आवाज आहे म्हणजे ते आकाशात आले पाहिजे, तेव्हाच आवाज होईल. तर त्याच्यासाठी प्रभुपाद आणि विश्वनाथ ठाकूर म्हणतात की जसे रात्रीचे 4 प्रहर असतात, एकूण 24 तासामध्ये 8 प्रहर आहेत, एक प्रहर 3 तासाचा असतो. तर 4 प्रहर दिवसाचे आणि 4 प्रहर रात्रीचे. तर रात्रीचे 2 प्रहर झाल्यावरती आकाशामध्ये मेघ आले, असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. आणि जे आपण वर्णन ऐकलं नक्षत्रांचं वगैरे, ते त्याच्या थोड्याशा पूर्वीच्या काळाचं आहे. कारण 6 ते 9 आणि 9 ते 12 असं जर पकडलं तर 2 प्रहर होतात. आणि भगवंत 12 वाजता जन्माले म्हणजे 2 प्रहर संपले होते. तर त्यावेळेस आकाशामध्ये मेघ आले, त्यामुळे हे वर्णन केलंय की मेघांचा गडगडाट झाला. आणि पुढे पाऊस वगैरे पडला ते पण वर्णन येईल. इथे याच्यामध्ये देवक्याम देवरूपिण्याम हे खूप महत्वाचं आहे की भगवंतांसारखंच दिव्य स्वरूप देवकी मातेंचं पण आहे. त्यामुळे भगवंतांनी देवकीच्या माध्यमातून जन्म घेतला. देवक्याम देवरूपिण्याम, देवकी एक साधारण व्यक्ती नाहीये. चंद्र असल्याचे पाहून चंद्र आनंद विभोर झाला होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याला पूर्णत्वाने प्रकाशित होता आले. चंद्र का पूर्णपणे प्रकाशित झाला आणि देवकीची वास्तविक स्थिती काय आहे किंवा त्या कोण आहेत, याबद्दल आपण बघितलं. नंतर प्रभुपाद सांगतात एका खगोलशास्त्राविषयक एक पुस्तक आहे. आता आपल्याला सर्व शास्त्रांची माहिती नाही आहे, पण प्रत्येक शास्त्रामध्ये प्रत्येक मार्गामध्ये किंवा त्यांच्या काय म्हणता येईल साधनेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. जसं की आपल्याला आपण जेव्हा अष्टांग योगाचं बद्दल वाचन करतो तेव्हा 6व्या अध्यायामध्ये जेवढं दिलं किंवा श्रीमद भागवतमच्या 2ऱ्या स्कंदात आणि 11व्या स्कंदात आहे तेवढं आपल्याला माहीत आहे. परंतु अष्टांग योग तेवढा छोटा नाही आहे. जसं की समजा भक्तीमध्ये सांगितलं की एखादं अष्टांग योगाचं पुस्तक असेल, त्याच्यामध्ये भक्तीबद्दल सांगितली काही नाही, फक्त नामजप वगैरे करायचा, आणि भगवंतांचा प्रसाद घ्यायचा, झाली भक्ती. पण ते बरोबर आहे की भक्तीमध्ये तेवढ्या गोष्टी असतात, पण भक्ती तेवढीच नाही आहे. त्याच्यामध्ये इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत. तसंच जसं आपण अष्टांग योगाबद्दल ऐकतो की त्यांनी जंगलात जाऊन बसावे, ध्यान धारणा समाधी करावी, तर हे खूप संक्षिप्त वर्णन आहे. तर एकदम विस्तारित वर्णनासाठी त्या शाखेच्या ग्रंथांमध्ये जावं लागेल. जसं इथे जेईमध्ये योगा शिकवतात, तिथले ते टीचर सांगतात की बरेचसे पुस्तक आहेत योगांचे पण. त्यातलं मला एक नाव माहिती आहे, घेरांड संहिता, शंकराशी संबंधित पण एक संहिता आहे. असे त्यांचे बरेच ग्रंथ आहेत. तर प्रभुपाद इथे एका ग्रंथाचं नाव घेत आहेत. तर ते खगोलशास्त्राविषयक ग्रंथ आहे किंवा प्रबंध आहे. त्याला प्रभुपाद म्हणतात खमणिक्य. त्या पुस्तकाचं किंवा त्या ग्रंथाचं नाव आहे खमणिक्य. आता ख म्हणजे आकाश आहे, मणिक्य काय आहे माहीत नाही, आपण विनाकारण गेस करण्यापेक्षा त्याला सोडून देऊ. तर खमैनिक्याबद्दल प्रभुपाद काय म्हणतात? खमैनिक्य नावाने प्रसिद्ध असलेल्या खगोलशास्त्राविषयक प्रबंधात श्रीकृष्णांच्या अवतरणाच्या वेळी असलेल्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचे अगदीच सुरेख रीतीने वर्णन करण्यात आलेले आहे. म्हणजे आपण जसं थोडक्यात वाचलं ना, रोहिणी नक्षत्र वगैरे. पण तुम्हाला समजा पूर्णपणे जास्त इंटरेस्ट असेल की सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची की कुठल्या घरामध्ये कुठले ग्रह होते, चंद्राची स्थिती, शनीची स्थिती, तर कृष्ण जन्माच्या वेळची जी खगोलशास्त्रीय स्थिती होती त्याचं विस्तारित वर्णन या पुस्तकामध्ये किंवा या प्रबंधात आहे. त्याचं नाव आहे खमणिक्य. तर त्यामध्ये काय सांगितलं, तेथे असे पुष्ट केलेले आहे की त्या शुभ समयावर जन्मलेले बालक परमब्रह्म किंवा परमसत्य होते. पण सगळे बालक त्या अशा वेळी ते जन्म घेणार नाहीत, कारण परमसत्य तर प्रत्येकजण नाही आहे. तर समजा हां, याच्यावर मला एक आठवलं. प्रभूजींचं नाव काय? चौपाटीमध्ये एक प्रभूजी आहेत, भक्तिशास्त्री शिकवतात, त्यांची हाईट खूप जास्त आहे.
गोपीनाथ प्रिय आहे का? गोपीनाथ चंद्र गोपीनाथ प्रिय, प्रिय गोपीनाथ, अ, गोपीनाथ काहीतरी त्यांचं नाव आहे. तर ते प्रभूजी भक्तिशास्त्री वगैरे शिकवतात. तर त्यांची आई ज्योतिषी आहे. प्रभूजी पंजाबी आहेत. तर त्यांची आई ज्योतिषी आहे. तर यांनी काय केलं प्रभूजींनी, चैतन्य महाप्रभूच्या जन्माच्या वेळचं जे आपल्याकडे काय म्हणता येईल त्याला, कुंडली किंवा जी काही स्थिती आहे ती त्यांनी घेतली आणि त्यांच्या आईकडे घेऊन गेले, की ती काय सांगते याच्याबद्दल म्हणून. तर त्यांच्या आईने ते सर्व वाचले होते, खूप आश्चर्यचकित झाल्या, की अरे ही तर खूप दुर्मिळ स्थिती आहे. अशा वेळेचा व्यक्ती खूप महान असतो, त्यांच्या शरीराचा रंग असा असतो, ते हे हे कार्य करतील. तर म्हणजे प्रभूजीने थोडंसं इंडिपेंडेंटली व्हेरीफाय केल्यासारखं झालं. तर त्यांच्या आईला तर चैतन्य महाप्रभू वगैरे माहीत नव्हते. त्यांनी फक्त ज्योतिषाच्या सहाय्याने सांगितले की यावेळेस जन्म घेणारा व्यक्ती असा असा असतो. तर तसंच कृष्णाच्या जन्माच्या वेळेची जी स्थिती आहे त्याला खमणिक्य नावाच्या प्रबंधामध्ये अधिक अभ्यास करता येतो. आणि त्या अभ्यासामध्ये असं कळतं की यावेळेस जन्म घेतलेला व्यक्ती किंवा मुलगा हा परमसत्य किंवा परमब्रह्म असतो. तर हे झालं खमणिक्याचं वर्णन. हां, खमणिक्याबद्दल कसं वर्णन ते प्रभुपादांनी सांगितलं. हं. त्याच्यानंतर पुढे काय आहे? पुढच्या श्लोकाकडे जाऊ. आता हे सर्व वर्णन झाल्यावरती जर कृष्ण भागवतामध्ये तुम्ही बघाल तर हा 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये कृष्ण जन्म आहे. कृष्ण पुस्तकामध्ये त्याचं प्रभुपादांनी भाषांतर दिले. तर वसुदेवाने ते नुकतेच जन्मलेले अद्भुत बालक पाहिले. म्हणजे एक तर देवक्याम देवरूपिण्याम, देवकींच्या समोर ते प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यावरती आता वसुदेव त्यांच्याकडे बघतायत. आणि ते बालक काही सामान्य बालक नाही. समजा आपल्याकडे कसे बालक जन्मले तर रडणार किंवा त्याला त्या गरम लाईटच्या खाली ठेवावं लागणार. त्याला स्वतःच काहीच माहिती नसतं कुठे काय चालू आहे. परंतु या बालकाचं वर्णन आता समोर येईल. तर ते बघून वसुदेव थोडेसे चकित झाले. वसुदेवाने ते नुकते जन्मलेले अद्भुत बालक पाहिले. आता त्या अद्भुत बालकामध्ये काय होतं? तमद्भुतं बालकम् अम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदाद्युदायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोधसौभगं तम अद्भुतं बालकम अंबुजेक्षणम. आपण बघितले ना, अंबुज म्हणजे कमळ, आणि अंबुजे क्षण म्हणजे कमळासारखे डोळे असणारे. अशी एक प्रार्थना आपण रुक्मिणी देवीच्या पत्रामध्ये बघितली आहे. एरी अंबुजा क्षण लभेत भवत प्रसादम जह्यान असुम वत कृशान शतजन्म भी स्यात्. आणि तिथे येतं अंबुज. आंब म्हणजे पाणी आणि अज म्हणजे जन्म, पाण्यात जन्मलेलं कमळ. तर हा अद्भुत बालक कसा होता? तम अद्भुतम बालकम अंबुजे क्षणम. आता हे वर्णन वसुदेवांच्या दृष्टिकोनातून होत आहे. वसुदेव या अद्भुत बालकाला बघतायत आणि तो कसा, त्याचे डोळे कमळासारखे आहेत. चतुर्भुजम, आणि त्याला चार भुज आहेत. आता कोणत्या बालकाला चार भुज असतात? अं, आपल्याला कधी न्यूजमध्ये वगैरे असं बघायला मिळतं की दोन मुलांचे डोके एकाला चिकटलेले वगैरे आहेत. परंतु असं चतुर्भुज बालकाचं तर मी कधीच ऐकलं नाही. बरं ठीक आहे. म्हणजे आता आणि हे जे मुलं जन्मतात ना, की एकाला चिकटून जन्मले किंवा त्यांना जास्त हातपाय आहेत, तर ते दोषामुळे जन्मतात. की समजा कधी कधी काय होते की एक जे पहिली पेशी तयार होते गर्भाची, आणि त्या पहिल्या पेशीचं जेव्हा विभाजन होऊन दोन पेशी होतात, तर नॉर्मली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, एकाची दोन, दोनची चार, चारचे आठ, 16, 32, 64 असं त्या पेशी चं विभाजन होत होत मोठ्या होतात. मग ते एका गोळ्यासारख्या बनतात. गोळा असं चेंडूसारखं. त्याला काय म्हणतात? अ, बास्तुला का बेरुल असा काहीतरी शब्द आहे. तर तो चेंडूसारखा जो तयार होतो ना गर्भाच्या पेशी, त्याच्यामध्ये आता काही आकार विकार नसतो, म्हणजे अवयव नसतात. तर तो गर्भपिशवीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी चिपकतो. आणि चिपकल्यावर तो मग त्या काय म्हणतात, गर्भाशयाच्या भिंतीपासून रक्तवाहिन्याची याच्यासोबत काय म्हणतात जुळवणी व्हायला सुरुवात होते.
ज्याला आपण नंतर नाळ म्हणतो ना, ती सुरुवातीच्या वेळेस ती नाळ तयार होते आणि त्याच्याद्वारे मग त्याला पोषण मिळतं, मग तो हळूहळू छोट्याचा मोठा व्हायला लागतो. बेरुला म्हणत आले तर त्याला ब्लास्टुला, बेरुला. हा, बेरुला. तर हे नॉर्मल मुलांचं आहे, पण कधी कधी जे गडबड लोकांचं, गडबड म्हणजे असे जेव्हा वेगळे जन्म आले तर त्यांचं काय होतं, की समजा ती पहिली एक गर्भाची पेशी आहे, त्याचं एकाचे दोन विभाजन झाले, तर ते दोघं जण त्या दोन पेशी वेगळ्या ठिकाणी गेल्या, तर त्या परत त्यांचं विभाजन करायला सुरुवात करतात. मग त्याच्यामुळे काय होते, की तिकडे दुसरा एक गर्भ आणि इकडे अजून एक गर्भ, म्हणून दोन दोन मुलं जन्माला येतात. तर हे असे जे मुलं आहेत, ते जास्त मेडिकलमध्ये होते, एका पेशीपासून तयार झालेली मुलं असले ना, हे दिसायला एकसारखे असतात, म्हणून त्यांना आयडेंटिकल ट्विन म्हणतात. आणि जे दोन मुलं जन्माला येतात पण एकसारखे दिसत नाहीत, ते थोडे वेगळ्या प्रकारचे असतात. एकाच वेळेस दोन अम, काय म्हणता येईल, ओहम ओहम म्हणून एक पेशी असते माताजींची, त्या दोन जर एकाच वेळेस असल्या, तर ते दोन्ही मिळून दोन वेगळे गर्भ तयार करू शकतात. तर त्याला मग ते आयडेंटिकल नसतात. तर ते चिपकणाऱ्या बालकांसोबत काय होतं, की एका पेशीच्या दोन पेशी झाल्या, परंतु व्यवस्थित जर विभाजन नाही झालं, तर तिथे ते चिपकून आणखीन वाढायला लागतात आणि दोन स्वतंत्रपणे स्वतःची वाढ करायला लागतात. परंतु ज्या ठिकाणी त्यांचे चिपकलेले आहे तिथं तसंच राहून जातं. आ, काही ठिकाणी समजा एकापासून दोन तयार होत आहेत, पण तयार होताना पहिला काय करतो, की दुसऱ्यामधल्या बऱ्याचशा भागाला ॲब्झॉर्ब करून घेतो, त्याची काही जे पोषण वगैरे असेल. म्हणून त्याच्या थोड्याफार ज्या काही पेशी असतील, त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये एखादा एक्स्ट्रा हात किंवा एक्स्ट्रा पाय म्हणा, किंवा असं काहीतरी थोडंसं विचित्र बघायला मिळतं. परंतु भगवंत तसे नाही आहेत. हं. या काय म्हणता येईल, गर्भाशयाच्या विभाजनाच्या चुकीमुळे झालेले नाही आहेत, तर ते स्वतः चतुर्भुज स्वरूपात आहेत. चतुर्भुजम शंख गदा द्युधायुधम. असा कोणता बालक आहे, की जन्माला जन्माला समजा चार हात जरी असले, तर त्याच्या चार हातामध्ये चार वस्तू आहेत. त्या जन्मलेल्या बालकाला हात कुठे काय हे पण समजणार नाही, त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तर ते पण कळत नाही. तर तो फक्त अशी मुठ्ठी बंद करून असतो. परंतु हा अद्भुत बालक कसा होता, चतुर्भुज आहे आणि त्याच्या चार हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म, म्हणजे कमळ आहे. अजून त्याच्या शरीरावरती काय बघतात वसुदेव, श्रीवत्सल लक्ष्म्यम गलशोभित कौस्तुभम. त्यांच्या त्या बालकाच्या छातीवरती श्रीवत्स चिन्ह आहे. श्रीवत्स म्हणजे आपण बघितलं ना, की सोनेरी केस आहेत एका प्रकारचे, त्याला श्रीवत्स म्हणतात आणि ते लक्ष्मीचं निवासस्थान आहे. श्रीवत्स लक्ष्मम. तर त्यांच्या त्या बालकाच्या छातीवरती श्रीवत्स चिन्ह बघायला मिळतं. जर तुम्ही तिसऱ्या स्कंदामध्ये वैकुंठाचं वर्णन ऐकाल, तिसऱ्या स्कंदाच्या मला वाटतं 15व्या आणि 16व्या अध्यायामध्ये वैकुंठ लोकाचं वर्णन ब्रह्माजी करतात. तर तिथल्या प्रकार, तिथले पक्षी कसे आहेत, फुलं कशी आहेत, तिथले व्यक्ती कसे आहेत, स्त्रिया कशा आहेत, तिथले घरं कसे आहेत. तर त्यामध्ये व्यक्तीचं वर्णन करताना ब्रह्माजी काय म्हणतात, की हे सगळे चतुर्भुज आहेत तिथे वैकुंठामध्ये. सर्वे काय वैकुंठ रूपिण्या, आता मला तो श्लोक आठवत नाही, चतुर्भुजेच्या आहेत. मग प्रश्न असेल की सगळे जर एकसारखे दिसत आहेत, सगळे ब्लू आहेत आणि सगळ्यांना चार भुजा आहेत, मग नेमके भगवंत कोण आणि इतर कोण कसं कळणार? तर असं सांगितलं जातं की हे जे श्रीवत्स चिन्ह आहे, ते केवळ भगवंतांच्या छातीवर आहे, या इतर सर्वांच्या छातीवरती नसतं. जरी ते चतुर्भुज शंखचक्र गदा पद्म घेऊन असले तरीही हा फरक आहे. हे श्रीवत्स चिन्ह भगवंतांचं स्पेशल आहे. गलशोभित कौस्तुभम, त्यांच्या गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा जो मणी आहे, त्याचा हार होता. आता हे बघा किती तम अद्भुतम, अद्भुत का म्हणतात की त्याच्याबद्दल ते समोरचं वर्णन आहे. अद्भुत का, कारण कोणता बालक चतुर्भुज असतो? अद्भुत का, कारण कोणत्या बालकाच्या हातामध्ये शस्त्रास्त्र असतात जन्मत्या वेळेसच? असा कोणता बालक की ज्याच्या छातीवरती श्रीवत्स असतं, ज्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभ महिन्याचा हार आहे? अ, काही काही बालकांच्या गळ्यामध्ये काय होतं, की त्याला काय म्हणतात, प्लासेंटा, आंबिलिकल कॉर्डला, हा, नाळ. नाळ जी असते ना, त्याच्या गळ्याला अशी गोल फिरली जाते, गर्भाशयामध्ये तिकडे तिकडे फिरत असेल तर.
तेव्हा पण प्रॉब्लेम होतो. तर गळ्यामध्ये नाळेचा जरी हार असला तरी त्याचं जीवन मुश्किल होतं. परंतु तो हा बालक कसा आहे, गलशोभित कौस्तुभम, याच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मण्याचा हार आहे. आणि पितांबरम सांद्र पयोध सौभगम, आणि हा काय घालून आलाय, पितांबर घालून आलाय. असा कोणता बालक आहे की जो जन्मता कपडे घालून येतो? त्याला वयाचे 2 वर्ष होईपर्यंत स्वतः कपडे घालायचं समजत नाही. जन्मता जन्मता कुठून कपडे घालून येणार? तर हे वर्णन दिलं आहे ना, याच्याबद्दल भागवत सप्ताहामध्ये वगैरे राधा गोविंद महाराज किंवा इतर जे वरिष्ठ वर्णन करतात, तेव्हा ते सांगतात की समजा कोणी म्हणत असेल की मी पण ईश्वर आहे किंवा हा पण ईश्वर आहे, तर ते म्हणतात की ईश्वराचं असं वर्णन आहे, तो जन्मता क्षणी तुमच्यासारखा असहाय्य होऊन जन्म घेत नाही. आता समजा कुठलाही बाबा आहे सध्या, तो जर स्वतःला ईश्वर सांगत असेल, तर त्यांच्या जन्माच्या वेळेबद्दलचं त्यांच्या आईला किंवा डॉक्टरांना विचारा. तर ते कसे असहाय्यपणे जन्म घेतात. कुठे आहे काय आहे हे पण समजत नाही. परंतु खरा ईश्वर तो आहे जो अशा पद्धतीने पूर्ण ज्ञानामध्ये पूर्ण स्थितीचं माहिती असण्याच्या स्वरूपामध्ये प्रकट होतो. तो असहाय्य, आता साधारण मुलं असहाय्य म्हणून का प्रकट होतात? कारण त्यांचा जन्म कर्माच्या प्रभावाने होतो. कर्माच्या प्रभावाने एकतर त्यांना आईवडिलांची निवड करता येत नाही, जन्माचा वेळ पण निवडता येत नाही, आणि पुढे त्यांच्यासोबत काय घडेल त्याच्यावरती पण त्यांचं नियंत्रण नाही. मग कर्माच्या प्रभावाने जे जे त्यांना सुख दुःख मिळणार आहे ते फक्त त्या प्रवाहाने वाहत जातात. म्हणून आता त्याच्या प्रभावामध्ये हे मुलं असहाय्य असतात. परंतु काही काही विशेष मुलं, जसे की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा जन्मले होते, अ, असं सांगितलं जातं की ते अम्बिलिकल कॉर्ड किंवा नाळ जे आहे त्यांच्या छातीवरती अ, जानव्यासारखी किंवा ब्राह्मण थ्रेड सारखं होती त्यांच्या छातीवरती. असे 2-3 लक्षणं आहे, ज्याच्यावरून हे समजतं की सरस्वती ठाकूर हे अ, भगवंतांची किरण आहेत. कारण भक्तिविनोद ठाकूरांनी भगवंतांना प्रार्थना केली होती की मला असा कोणता तरी बालक द्या की जो या भक्तीचा प्रचार करेल. मग तुम्हाला नंतर माहीत असेल की त्यांच्या घरासमोर जेव्हा रथयात्रेचा रथ थांबतो, तर जगन्नाथजीच्या गळ्यातला हार निघून सरस्वती ठाकूरांच्या गळ्यामध्ये पडतो. तरी अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या चिन्हामुळे भक्तिविनोद ठाकूरांना कळतं की हाच तो विशेष बालक आहे म्हणून. तर असे काही लक्षणं विशेष बालकाच्या वेळेस बघायला मिळतात. पण जेव्हा भगवंत आहेत ते पूर्ण स्वरूपात प्रकट करतात. सामान्य बालक आहे, त्याच्या कर्मानुसार त्याला जे जे सहन करायचं ते तर सहन करत जाणार. आता हे काय घालून आले, पितांबरम सांद्र पयोद सौभगम. त्याच्या छातीवर श्रीवत्स होते, गळ्यात कौस्तुभ मणी, ओवलेला रत्नहार होता, रेशमी पीतवर्णी वस्त्र परिधान केलेले होते. अ, पीतवस्त्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की भगवंतांचे नेहमी वस्त्र पितांबर म्हणतात त्याला. पिवळ्यापेक्षा पितांबर हा जरा अ, चांगला शब्द आहे. आणि त्याच्यासोबत त्यांच्या वर्णनामध्ये एक सुंदर गोष्ट काय दिसत होती की सांद्र पयोद सौभगम, की त्यांची जी हे होती शरीराची काय म्हणता येईल कांती. पयोद म्हणजे पय म्हणजे पाणी, आणि पयोद, पयोद म्हणजे पाणी ज्याच्यामध्ये असतं असा म्हणजे मेघ. पयोद म्हणजे मेघ. आता सांद्र पयोद सौभगम, तर त्यांच्या शरीराची कांती ही ज्या मेघांमध्ये पाणी आहे त्यासारखी होती. म्हणजे आपण म्हणतो ना मेघ श्यामवर्ण किंवा मेघवर्ण, तर तसं या बालकाचं अ, शरीराची अंगकांती होती. हातात मौल्यवान कंकणे होती, कानात कुंडले होती, आणि अंगावर तत्सम मौल्यवान इतर अलंकार होते, आणि मस्तकावर प्रचूर केश संभार होता. आता हे तर खूप रेअर आहे. म्हणजे मुलं जन्मल्यावरती कसं त्यांच्या डोक्यावरती केसच नसतात. असले तरी एखादं काहीतरी अबनॉर्मल असलेच असतं, नाहीतर मोस्ट ऑफ द मुलांच्या जन्मल्यावरती डोक्यावरती केस नसतात. आणि त्यांचे जे डोक्याचे हाडं पण असतात ते एकाला जुळलेले नसतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की काही भागामध्ये काय ते करायचे की
डोक्यावरती तेल ठेवून म्हणजे मागच्या आजीच्या वयाचे माणसं त्याची डोक्याची मालिश करायची. अजून त्याच्या ब्रेनचा पूर्णपणे विकास नाही झालेला आहे ना, म्हणून ती हाडं जुळलेले नसतात. जसा जसा ब्रेनचा विकास होत जाईल मग ते हळूहळू जुळतात. कारण जन्मतः जर त्याचं डोकं जुळलेलं आलं तर मग त्याचा मेंदू त्याच्यापेक्षा जास्त वाढणारच नाही. तर तशी गडबड होऊ नये म्हणून तसं असतं. तर सामान्य बालक काय विदाऊट केस जन्माला येतात. आणि परंतु भगवंतांचं काय वर्णन केलंय की जन्मतःच ते त्यांच्या मस्तकावरती प्रचुर केश संभार होता. तर हे तर खूपच रेअर आहे. आणि जर एखाद्या मुलाच्या डोक्यावर जन्मताच खूप जास्त सारे केस आले तर कळणार पण नाही की हाडं कुठे जोडायचे बाकी आहेत, कुठं मालिश करायची. हं. अं, हा. आणि बालकाच्या असामान्य रूपाने वसुदेव अवाक झाले. त्याच्यामुळे अवाक झाले किंवा हा जो शब्द आलाय ना, तम अद्भुतम बालकम, की वसुदेवांना एवढं आश्चर्य का झालं. हे सर्व बघितल्यामुळे त्यांना आश्चर्य झाले की अरे असा कसा काय मुलगा असू शकतो. अं, तर ते वसुदेव काय मनामध्ये विचार करतात, नुकते जन्मलेले बालक असे शृंगारलेले कसे काय. त्यांच्या मनामध्ये शंका येते की कर्णेच्या पूर्वी त्यांना 6 मुलं झाले. 7वे बलरामजीच्या वेळेस तर या गर्भातून ते रोहिणीच्या गर्भात गेले. तर 6 मुलांच्या वेळेस तर त्यांनी असं कधी बघितलं नाही की एखाद्याच्या डोक्यामध्ये चांगले केस आहेत किंवा एखाद्याच्या शरीरावरती दागिने आहेत. असं एकाही मुलासोबत झालं नाही. परंतु आता हा जो 8वा मुलगा आहे तो असा दिसतोय. तम अद्भुतम बालकम चतुर्भुजम अंबुजे क्षणम. तर असा अद्भुत बालक जो आहे तर त्याला असा कसा काय श्रृंगार असू शकतो हे वसुदेवांच्या मनात चालू आहे. आणि मग त्याच्यावरून वसुदेवांना लगेच कळतं. आणि म्हणूनच आता भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले असल्याचे त्यांना समजले. कारण वसुदेव पण भगवंतांचे भक्त आहेत. आणि त्यांना कळाले की अशा पद्धतीने जर कोणी जन्माला आला असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती सामान्य तर नसणार. आणि असं वर्णन तर केवळ भगवंतांचं आहे. म्हणून वसुदेवांना कळते की जे भगवंत बोलले होते की 8व्या गर्भात मी येईल किंवा देवकीचा 8वा बालक कंसाला मारेल, तो 8वा बालक हाच आहे. आणि तो 8वा बालक इतर कोणी नसून स्वतः भगवंत आहेत. हे वसुदेव महाराजांना हे सर्व लक्षणं बघून कळतं. मग हे बघितल्यावरती वसुदेव महाराज समोर काय करतात त्याच्याबद्दल वर्णन बघूया. हां. तर वसुदेवांना 4 गोष्टींचं आश्चर्य झालं असं सांगितलंय. 4 गोष्टींचं काय आश्चर्य झालं, पहिली गोष्ट ही आहे की भगवंतांचं जे स्वरूप आहे ते मोठ्या मोठ्या साधू ऋषींना किंवा ज्यांनी खूप तपस्या केली अशा व्यक्तींना पण बघायला खूप दुर्मिळ आहे. तर असं हे चतुर्भुज रूप मला सहज कसं काय बघायला मिळतंय, असा वसुदेवांच्या मनामध्ये विचार चालू आहे. कारण आपण बघितलं ना, इतर मार्गामध्ये केवळ हृदयामध्ये परमात्मा बघण्यासाठी त्यांना खूप जन्म लागतात. म्हणून म्हणतात ना, बहुनाम जन्मानामांते ज्ञानवान माम प्रपद्यते. बहुनाम म्हणजे तर ते 1000 असेल, लाख असेल, कोटी असेल. आणि ब्रह्मसंहितेमध्ये पण एक श्लोक आहे की मनाच्या वेगाने प्रवास करणारे जरी ऋषी असले तरी ते भगवंतांना पकडू शकत नाहीत. अ, काय श्लोक आहे, कोणाला आठवतो तो? साधू ऋषी भगवंता वेगाच्या मनाच्या गतीने जरी प्रवास केले तरी भगवंतांना पकडू शकत नाहीत. हम्म, श्लोक आहे त्याच्यानंतर. परंतु भक्तांच्या बाबतीत काय आहे, प्रेमांजनचुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. तर जे इतर मुनिपुंगव असा शब्द आहे, मुनिपुंगव वायोरथी मनसो मुनिपुंगवानाम. तर हे जे मुनिपुंगव म्हणजे मुनी लोक जे आहेत इतक्या इतकी तपस्या वगैरे करून पण त्यांना भगवंतांचं दर्शन होत नाही. केवळ परमात्मा स्वरूपामध्ये दर्शन करण्यासाठी पण त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. परंतु भक्तांच्या बाबतीत वेगळं आहे. प्रेमांजनचुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. परंतु भक्तांचे जे जे डोळे आहेत त्याला भक्तीचं अंजन असल्यामुळे ते हृदयामध्ये भगवंतांचं नेहमी दर्शन करू शकतात.
इथे पण इतर मार्ग आणि भक्तीमधला फरक कळतो. तर इतर मार्गामध्ये खूप खूप मेहनत करून परमात्माचं सुद्धा दर्शन होत नाही. अ, अ, वेदेषु दुर्लभ अदुर्लभम आत्मभक्तो, आणि वेदांचे अध्ययन जे की ज्ञानयोगी करतात त्यांना पण दुर्लभ आहेत. परंतु भक्तांसोबत काय सांगितलं? अदुर्लभम आत्मभक्तो. भक्तांसाठी दुर्लभ नाही आहेत ते. जसे की याच्यासाठी तुलना करताना यशोदामाईचं नेहमी उदाहरण दिलं जातं, की यशोदामाई अशा व्यक्तीला पकडते की ज्याला हृदयामध्ये बघण्यासाठी अ, किती सारे साधू ऋषी संत कोट्यावधी जन्मापासून प्रयत्न करतायत की काही क्षणासाठी तरी त्यांचं हृदयामध्ये दर्शन व्हावं. जसं नारद मुनीचा एक अध्याय आहे ना पहिल्या स्कंदामध्ये, भागवतांच्या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये. तर तिथे वर्णन आहे की नारद मुनींना एकदाच दर्शन होतं भगवंताचं. आणि ते दर्शन झाल्यावरती, आता भगवंताचं दर्शन झाल्यावरती व्यक्ती एकदम वेगळ्या स्तरावरती पोहोचतो. त्याला भौतिक जगतापेक्षा म्हणजे काय म्हणता येईल, वास्तविक स्थिती कळते. परंतु भगवंत ते दर्शन परत काढून घेतात. तर मग त्यावेळेस नारद मुनी खूप परत परत प्रयत्न करतात, पुन्हा ध्यान लावतात, पुन्हा ध्यान लावतात, परंतु भगवंत काही हृदयात येत नाहीत. मग तेव्हा आकाशातून आवाज येतो की हे नारद, या जन्मामध्ये मी तुला एकच वेळ दिसणार आहे आणि हे मी तुझी माझ्याबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी करत आहे. आणि हे जन्म होताच तू हे शरीर सोडशील आणि दिव्य शरीरामध्ये तुला माझं नेहमी दर्शन होईल. तर तिथे त्या अध्यायामध्ये अजून वर्णन आहे, तेव्हा आपण तिथे कधी गेल्यावरती बघूया. तर असं एक वेळा दर्शन मिळणं पण खूप कठीण आहे. तर त्यामुळे वसुदेवांना पहिलं आश्चर्य हे वाटतं की अरे, इतकं कठीण असणारं दर्शन मी इतक्या सहजासहजी माझ्या समोर कसं काय बघू शकतोय? मुक्त आत्म्यांना पण हे दर्शन मिळत नाही आणि हे दर्शन मला मिळालंय. तसं बघायला गेलं तर वसुदेव स्वतः खूप मुक्त आत्मा किंवा खूप प्रगत व्यक्ती आहेत किंवा प्रगत आत्मा आहेत किंवा भगवंतांचे नित्य पार्षद आहेत. परंतु त्यांचा भाव काय आहे की अरे, मी तर एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य क्षत्रिय आहे, ते पण असा मजबूर आहे की ज्याला तुरुंगात टाकलंय. इतकी माझी वाईट परिस्थिती असताना अ, पुण्य आत्माला जे बघायला भेटत नाही ते मला कसं काय सहजासहजी बघायला मिळतंय. याचा विचार करत असल्यामुळे सुद्धा वसुदेवांना आश्चर्य होतं. तुम्ही जर हरिपार्षद प्रभूंची क्लास ऐकली ना, ते बऱ्याच क्लासमध्ये म्हणतात की आयुष्यामध्ये एका वेळेस दर्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे प्रगतमधल्या प्रगत लोकांना पण आयुष्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेसच भगवंतांचं दर्शन होऊ शकतं. तर ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट म्हणजे तर फारच मोठी गोष्ट असे प्रभूजी सांगतात. म्हणजे याचा अर्थ काय, परत परत भगवंतांचं दर्शन होणं म्हणजे हे तर खूपच कठीण आहे. तर वसुदेव स्वतःची स्थिती बघतात, मी क्षत्रिय आहे, तुरुंगात आहे, मजबूर आहे आणि हे भगवंत मला दर्शन देतात, जे की मुक्त आत्म्यांना बघायला मिळत नाही. जे बिचारे बहुनाम जन्मानाम म्हणते कितीतरी जन्म घेऊन तयारी करतात, परंतु काही क्षणासाठी पण बघायला मिळत नाहीत. हे त्यांना पहिलं आश्चर्य वाटलं. नंतर वसुदेव विचार करायला लागले की अरे, भगवंतांचं वर्णन तर असं आहे की ते सर्व व्याप्त आहेत, ते सर्वत्र आहेत. सर्वगम हृदयम मुनिमानतोस्मी, असं म्हणतात ना, सर्वत्र परमात्मा आहे. तर वसुदेव असे विचार करतात की जी व्यक्ती सर्वत्र आहे, ती व्यक्ती माझ्या पत्नीच्या गर्भातून कशी काय जन्म घेऊ शकते? म्हणजे थोडक्यात त्यांना असं वाटतं की जो सर्वत्र आहे तो एका ठिकाणी कसा काय आला? पण ते भगवंतांच्या बाबतीत दोन्ही शक्य आहे. त्याचं वर्णन समोर येईल. तर वसुदेवांना हे दुसरं आश्चर्य वाटतं की सर्वत्र असणारे भगवंत इथे एकत्र किंवा एका ठिकाणी कसे काय प्रकट झाले? हां, तर हे तर 11वं आहे ना. तिसरं आश्चर्य काय होतं त्यांना, की अरे, हा मुलगा जन्मल्या ह्याच्या शरीरावरती दागिने आहेत, कपडे आहेत, अस्त्रशस्त्र आहेत. ह्याच्या आधी मी असा मुलगा जन्मलेला बघितला नाही किंवा ऐकला नाही. हे तिसरं आश्चर्य वाटतं. आणि चौथं महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे हरिसुत, की मी ज्या भगवंतांची उपासना केली जन्मोजन्मी, ते भगवंत आता साक्षात माझे मुलगा म्हणून कसे काय जन्माला आले?
तर या चारही गोष्टीमुळे वसुदेवांना खूप आश्चर्य होतं आणि खूप आनंद पण होतो. कारण तुम्ही बघा ना, आपण समजा भगवंतांची आता आपण भक्ती करतोय, जप करतोय, चार नियमांचं पालन करतोय आणि इथेच आपल्या अनर्थासोबतच गडबड चालू आहे, अनर्थ अपराधामध्येच. परंतु समजा असं झालं की आपण अशा स्थितीत असताना, अशा स्थितीत तर कठीण आहे, तरी समजा समोर साक्षात भगवंत आले, तर पहिले मनात विचार येईल, अरे म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे, म्हणजे माझा जपात्र बरोबर नाही आहे, जपामध्ये झोप येते किंवा आणखीन अपराध पण होतात, भगवंत मला कसे काय दर्शन देऊ शकतील. तर हे आपल्यामध्ये हे खरं आहे, सत्य आहे. परंतु वसुदेवांसाठी ते त्यांची नम्रता आहे, कारण ते तर त्या महान स्तरावरती आहेत. तर जसा सामान्य व्यक्ती विचार करेल तसा वसुदेव विचार करतात की मी ज्याची उपासना करतो तो आज माझा मुलगा म्हणून जन्माला कसा काय आला. म्हणून वसुदेवांना अ, खूप आश्चर्य होतं. बालकाच्या असामान्य रूपाने वसुदेव अवाक झाले. नुकते जन्मलेले बालक असे शृंगारलेले कसे? आणि म्हणूनच आता भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले असल्याचे त्यांना समजले आणि त्या घटनेने ते भारावून गेले. वसुदेव अतिशय विनयाने आश्चर्य करू लागले. आपण भौतिक प्रकृतीच्या बंधनातील एक सामान्य जीव आहोत आणि कंसाने आपल्याला कैदेत टाकले आहे. असे असताना सर्वत्र उपस्थित असणारे पुरुषोत्तम भगवान त्यांच्या मूळ स्थितीत आपल्या घरी बालक म्हणून प्रकट कसे झाले, असे त्यांना वाटत होते. सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना अधिकाधिक आश्चर्य वाटतंय की हे कसं काय झालं. कोणतेही मूल अलंकृत चार भुजांनी आणि सुंदर वस्त्रे परिधान करून जन्म घेत नाही. अ, कृष्ण सोडून इतर कुणाचं पण असं वर्णन नाही आहे ना, म्हणजे अवतारांचं सोडून द्या. एखाद्या महान व्यक्तीबद्दल असं काही वर्णन आहे की त्यांनी जन्मताच त्यांच्यामध्ये काही महान चिन्ह दिसले होते? हम्म, कर्णांना कवच कुंडल. कोण? कर्णांना कवच कुंडल होतं ना. हा, कर्णाला कवच कुंडल होतं, बरोबर. कर्णाला कवच कुंडल. हनुमानजींना पण त्यांनी म्हणजे लंगोट वगैरे घालून आले होते असं ऐकलंय हो, मी. असं आहे का? हो, असेल असेल. तर म्हणजे असे हे विशेष व्यक्ती अ, अशा पद्धतीने जन्म घेतात. परंतु भगवंत एकदम पूर्ण डेकोरेशन, पूर्ण मेकअप करून आले होते. अम, तसेच भगवत्तेची सर्व चिन्हे त्यांच्याजवळ होती. आता भगवत्तेची सर्व चिन्हे म्हणजे आपण जे म्हटलं ना, श्रीवत्स वगैरे, किंवा यांनी त्यांच्या चरणावरती पण चिन्ह बघितले असतील. अ, वसुदेवाने ते आपल्या मुलाला वारंवार न्याहाळून पाहिले. एकतर त्यांना आश्चर्य होते की अरे म्हणजे विश्वासच होत नाही की भगवंत कसे काय इथे आले. तर त्या आश्चर्यामुळे ते परत 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 अ, त्या मुलाला बघतायत, म्हणजे भगवंतांना बघतायत. कारण एवढी मोठी गोष्ट झाल्यावर पटकन विश्वास ठेवायला थोडं खूप कठीणच आहे ना, अ, कुणालाही जरी असलं तरी. अ, आणि हा शुभक्षण कसा साजरा करावा याचा ते विचार करू लागले. मग त्यांना कळलं की आपण ज्यांची आराधना करतोय ते भगवंतांनीच आपल्या घरी आपला मुलगा म्हणून जन्म घेतलाय. हरिम सुतम असा शब्द आहे. सविस्मयात फुल्लविलोचनो हरिं सुतं विलोक्यानकदुन्दुभिस्तदा कृष्णावतारोस् संभ्रमोऽस्पृशान् मुदा द्विजेभ्यो आयुतं आप्लुतो गवाम. तर हरिम सुतम, हरिसूत होऊन आला, मुलगा होऊन आला, म्हणून वसुदेवांना खूप आश्चर्य होतंय, खूप आनंद होतो. मग आता असं बघायला मिळतं की सामान्य घरी पण मुलं जन्माला आली की लोकांना आनंद होतो. अ, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे खास करून समजा जर कोणाला मूल वगैरे नसेल तर त्यांना लोक अजून जास्त त्रास देतात. माझ्यासोबत एक प्रभूजी होते अ, मनोरला मेडिकलला. त्यांनी गृहस्थ आश्रम जॉईन केला, मग मी इकडं ब्रह्मचारी आश्रमात आलो. तर त्यांना म्हणजे मला वाटतं काय 2 वर्ष वगैरे मूल झालं नाही. तर मग असंच आम्ही सहज बोलत होतो, तर ते ते बोलले की समाज फार विचित्र आहे म्हणे. एकदा लग्न झाल्यावरती मुलं का होत नाहीत, मुलं का होत नाहीत म्हणून त्याच्यासाठी परेशान करतात म्हणे. आणि मुलं झाल्यावरती मुलगा का नाही झाला, मुलगा का नाही झाला त्याच्यासाठी परेशान करतात. तर असा समाज आहे. पण असं बघायला मिळतं की समजा कुणाला हे मूल झाल्यावरती आनंद होतो. पण मी जेव्हा मेडिकलला होतो तेव्हा माझी विचार करण्याची थोडीशी पद्धत विचित्र होती, की मी म्हणजे आमच्या जेव्हा पण तिथे त्या वॉर्डमध्ये ड्युटी असायची, डिलिव्हरी वॉर्डमध्ये,
तिथे एका दिवसाला काय 30-40 मुलांचा जन्म व्हायचा. तर आपल्यासाठी काय एक नवीन पेशंट एक नवीन पेशंट असंच आहे. परंतु ज्यांच्या घरी ते मूल जन्माला येते त्यांच्या 100 लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणजे मला तरी स्वतःला असं वाटायचं की याच्यामध्ये एवढा आनंद करण्यासारखं काय म्हणजे हे तर नैसर्गिक आहे. असेही मुलं जन्म घेणारच आहेत. परंतु हे जो आई किंवा वडील होतो त्यालाच किंवा आजोबा होता त्यांनाच कळत असेल. तर असं सामान्य जीवनामध्ये पण बघायला मिळतं, की घरी जेव्हा असं मुलाचा जन्म होतो, तर लोकं काय करतात, की अ, आपापल्या क्षमतेनुसार कोणी काही दक्षिणा देतं किंवा कोणी पेढे वगैरे वाटतात किंवा काही काही ठिकाणी तर भोजन वगैरे पण लोकांना देतात. तर हे आताही बघायला मिळतं. म्हणजे अजून एवढं कल्चर खराब झालं तरीसुद्धा. आणि त्यावेळेस तर कल्चर कसं असेल? कारण आपण श्रीरामांच्या जन्माच्या वेळेस बघितलं, की एवढे रत्न फेकले जात होते, की रस्त्यावर सगळीकडे रत्नाचा पाऊस पडला होता. म्हणजे कोणाला उचलण्यासाठी वेळ नव्हता. तर एवढा आनंद साजरा केला जायचा त्यावेळेस. तर आता वसुदेवांच्या मनात काय विचार येतोय, की अरे माझ्या घरी तर हरी सूत झालाय, साक्षात हरी माझा मुलगा झालाय. पण माझी परिस्थिती कशी आहे, की मी जेलमध्ये आहे आणि एवढा आनंद होऊन पण मी काहीच करू शकत नाहीये. म्हणजे या आनंदाला साजरं करायला पाहिजे ना. सामान्य मुलगा आल्यावर तर करतातच. परंतु जर साक्षात भगवंत आले तर मी किती याचा मोठा उत्सव केला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये तर खूप आनंद होतोय, पण बाह्य परिस्थितीने ते काहीच करू शकत नाहीत. कारण ते जेलमध्ये आहेत. जरी क्षत्रिय असले तरी. परंतु असं असताना सुद्धा इथे एक वर्णन आहे, की त्यांनी काय केलं वसुदेवांनी. तर वसुदेवांच्या हृदयामध्ये खूप जास्त आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्यांनी काय केलं, मानसिक स्तरावरती हजारो गायींचं दान दिलं. तर ही संकल्पना आता समजण्यासारखी आहे. इथे काय दिलं का? हा शुभ क्षण कसा साजरा करावा याचे ते विचार करू लागले. सामान्यपणे जेव्हा पुत्रप्राप्ती होते, त्यांनी विचार केला, लोक मोठा आनंदोत्सव साजरा करतात. माझ्या घरी तर मी कैदेत असेन, स्वतः भगवंताने जन्म घेतला आहे. मी तर हजारो हजारो पटीने असा मंगलोत्सव साजरा करण्यास तत्पर असायला हवे. हा त्यांचा मनोभाव आहे. पण बाह्यस्थिती तशी नाही आहे. जेव्हा अनकदुंदुभी म्हणून ओळखले जाणारे वसुदेव आपल्या नूतन बालकाकडे पाहत होते, तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की त्यांना सहस्रो गायींचे ब्राह्मणांना दान देण्याची इच्छा झाली. आता एक तर सामान्य मुलाला बघून पण आनंद होतो. समजा तर ज्याचं मूल आहे ना त्यालाच कळेल हे. म्हणजे समजा मुलं घर सोडून कुठे बाहेर गेले, त्याचे कपडे बघून पण आठवण येणार. किंवा त्याची खेळाच्या वस्तू बघून आठवण येणार. समजा एखादं लहान मूल आहे, त्याला आपण बघितलं तर आपल्याला काही वाटणार नाही, परंतु त्याच्या आई-वडिलांनी बघितलं तर त्याच्या मनामध्ये थोड्या वेगळ्या भावना निर्माण होतात. तर सामान्य मुलासोबत जर असं होत असेल, तर जेव्हा भगवंत स्वतःच आल्यावरती त्यांना बघून किती आनंद होणार. कारण भगवंत स्वतः सच्चिदानंद आहेत. ते जिथेही जातील तिथं सर्व वातावरण आनंदमयच होऊन जातं. तर त्यांना बघून तर वसुदेवांना अत्यधिक आनंद होत होता. मग त्यांनी काय केलं, की त्यांना इच्छा झाली की बाबा ब्राह्मणांना गायी दान दिल्या पाहिजे. तर हे एक वैदिक संस्कृती आहे, की अशा वेळेस गायींचं दान देणे किंवा लोकांना जेवण देणे किंवा गरिबांना दान दक्षिणा अ, असं दिलं जातं. की मला वाटतं त्याच्यामागे हा पण अर्थ असतो, की या शुभ कार्यामुळे या बालकाच्या जीवनामध्ये मदत व्हावी. तर वसुदेवांना आनंद झाला पण करता येत नव्हतं. वैदिक संस्कृती वैदिक संस्कृतीनुसार जेव्हा कधी क्षत्रिय राजे राजवाड्यांच्या अ, राजवाड्यातून असे उत्सव होत तेव्हा ते अनेक वस्तूंचे दान करीत. तर हे तर आपण पूर्वी पण बघितलं. सालंकृत गायींचे दान साधू ब्राह्मणांना दिले जाई. आपण बघितलं ना, की दशरथ महाराज ब्राह्मणांना पृथ्वी देतात सर्व दिशामध्ये. पण ते म्हणतात, "पृथ्वी नको, पृथ्वी घेऊन आम्ही काय करणार? आम्ही क्षत्रिय नाही आहोत. आम्हाला जे योग्य आहे ते द्या." तर मग तेव्हा दशरथ महाराजांनी गायी आणि काही नाणे वगैरे दान दिले होते. तर तसं ब्राह्मणांना गायी दान देण्याचं एक हे आहे, काय म्हणता येईल, रीतिरिवाज आहे किंवा पद्धत आहे. कारण ब्राह्मणांना गायी का दिल्या जायच्या? कारण ब्राह्मणांचं जे अ, आध्यात्मिक साधना आहे किंवा त्यांची दैनंदिन साधना ही गायीवरती निर्भर असायची. जसे की यज्ञ करणे, तर यज्ञासाठी तूप लागणार, नंतर पंचगव्य, भगवंतांचा अभिषेक, या सर्व धार्मिक क्रियासाठी ब्राह्मण गायीवरती अवलंबून होते. म्हणून त्यांना गायीचं दान दिलं जायचं.
त्यामुळे प्रभुपाद मला वाटतं एका ठिकाणी म्हणतात की आता सर्व समाजच नष्ट झालाय. लोकांना गायीचं महत्त्व नाही आहे, त्यांना गायीच्या दुधाऐवजी तिचं रक्त पाहिजे. तर मग असं सगळे प्रॉब्लेम का नाही होणार? तर ब्राह्मणांना गायी या 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 उद्देशासाठी दिल्या जायच्या, कारण त्यांच्या साधनेमध्ये गायीचं खूप महत्त्व आहे. जन्मदिन साजरा करण्यासाठी वसुदेवांना एक विशाल दानोत्सव करण्याची इच्छा होती, परंतु ते कंसाच्या कारावासात पडले होते आणि त्यांना ते शक्य नव्हते. त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या मनोमनच ब्राह्मणांना हजारो गायी दान दिल्या. तर आता हे ऐकून का वाटेल, अरे हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे समजा आपल्याकडे काही नाही आहे आणि आपण मनातच विचार करायचे की या गावातल्या या ब्राह्मणाला 1 लाख गायी दिल्या, त्या गावातल्या ब्राह्मणाला 2 लाख गायी दिल्या, जीवीला 2 कोटी डोनेशन दिलं. फक्त असं मनात विचार करायचा, तर झालं डोनेशन. तर वसुदेवाने तसंच केलं. परंतु याच्यामध्ये हे काय आहे, की म्हणजे हे फसवा-फसवीचा नियम नाही. याच्या मागची भूमिका अशी आहे, की तुम्ही जर समजा त्या क्षणी करू शकत नाही काही कारणामुळे. समजा तुम्ही एखाद्या उत्सवाच्या वेळेस जीईला आले आणि काहीतरी अनाउन्समेंट वगैरे बघून तुमची इच्छा झाली, की हे कार्य होत आहे आणि याच्यामध्ये गरज आहे. पण तुमचं त्या क्षणी तुम्ही देऊ शकत नाही आहात, इच्छा असूनही. तर तेव्हा आपण काय करू शकतो, मानसिक संकल्प करू शकतो, की मी माझ्या जे काही माझ्या स्थितीतून शक्य आहे एवढं एवढं मी देणार आहे. तर आपण तो संकल्प जरी केला, तरी त्या संकल्पामुळे देण्याचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळतो. पण अट काय आहे, जेव्हा आपल्याकडे स्थिती अशी येते, की जेव्हा आपण ती अट पूर्ण करू शकतो, तेव्हा ती पूर्ण केली पाहिजे. जसं की वसुदेवानी तर काय चिंतन केले, की हजारो गायींचे ते दान देत आहेत. परंतु हे त्यांनी कधी पूर्ण केलं? जेव्हा ते जेलमधून बाहेर आले, कृष्ण मला वाटतं मथुरेला आले होते, तेव्हा वसुदेवांनी हजारो गायी दान दिल्या. म्हणजे किती वर्षानंतर? 10-11 वर्षानंतर. परंतु त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट होती. 10-11 वर्ष ते विसरले नाही. तर ही एक अशी पद्धत असते मानसिक दान देण्याची, किंवा याला संकल्प पण म्हणतात. त्यावेळेस करण्यात आलेला. तर दामोदर प्रभू काही वर्षापूर्वी मंदिरामध्ये जे आपलं देणगीचं डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये सेवेला होते. तर अशा म्हणजे वेगळ्या मुंबईमध्ये तर साऊथ बॉम्बेमध्ये बऱ्यापैकी श्रीमंत लोक आहेत. मग वेगळे लोक येऊन दान देत राहतात. तर त्यांच्यापैकी एक व्यक्ती दान देतो आणि मग नंतर तो दामोदर प्रभू तिथे येऊन बघतात की काहीतरी आवाज चालू आहे. तर तो बोलत होता, नाही मला कालची रिसिप्ट द्या, मला कालची रिसिप्ट द्या. तर मग दामोदर प्रभूंनी त्या माताजी रिसेप्शनमध्ये होत्या तिथल्या डिव्होटींना विचारलं काय झालं. तर त्या बोलले की प्रभूजी यांनी वर्किंग आवरच्या नंतर डोनेशन केलं आहे, जे काही स्कॅन केलं असेल वगैरे. आणि ते म्हणतात की मला त्या डेटची पावती पाहिजे. म्हणजे पावती मिळते ना, रिसिप्ट पाहिजे. तर असं तर करणं शक्य नाही, सिस्टममध्ये मागे नाही जाता येत. आणि हा व्यक्ती म्हणतो, तो माझा जन्मदिवस होता, मला त्यावेळचीच पावती पाहिजे. तर आता हे दोन्ही कसे सॉल्व करणार? सिस्टममध्ये मागे जाऊन एंट्री करता येत नाही, जी कारण थोडी गडबड छेडछाडी होऊन जाईल ना. आणि या व्यक्तीचा भाव तर असा आहे की माझा त्यावेळी जन्मदिवस होता, आज नाही आहे. तर मग दामोदर प्रभूंनी ही कथा त्यांना सांगितली, की असं असतं की तुम्ही दिले तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही फक्त संकल्प जरी केला असता, तरी तुम्हाला तुमच्या जन्मदिवशी दान देण्याचाच लाभ मिळणार आहे. तर हे याला शास्त्र प्रमाण आहे. असं मनाने फिरवून सांगितल्यासारखं नाही. कारण बरेचदा तुम्ही बघितलं असेल, लोक खूप हट्टी असतात, की याच वेळेसची पावती पाहिजे, याच दिवसाची पाहिजे, शुक्रवारचीच पाहिजे, याच तारखेची पाहिजे. तर जेव्हा देणं शक्य आहे तेव्हा द्यायला काही हरकत नाही, पण कधी-कधी असे नियम असतात, की असं करता येत नाही, तारीख बदलून देता येत नाही. मग तेव्हा एकतर आपण त्यांना सांगू शकतो, किंवा जर आपल्या मनात अशी इच्छा असेल, की मला त्या तारखेचीच रिसिप्ट पाहिजे, तर आपण या लीलेचं स्मरण करू शकतो, की त्यावेळेस केवळ संकल्प जरी केला, समजा तुम्ही काही गोष्टीमुळे देऊ नाही शकले, तरीसुद्धा त्या संकल्पाचं आणि दान करण्याचं समान फळ मिळतं. परंतु जेव्हा आपली क्षमता येते, तेव्हा त्यावेळेला ते दान द्यायला पाहिजे. हं. अ, असं अजून तुम्हाला मी एखादं उदाहरण सांगितलं, की भगवंतांची मानसिक स्तरावरती सेवा केली, दान दिलं किंवा काहीतरी मानसिक स्तरावरती केलं, ते ज्या व्यक्तीला भौतिक स्तरावर शक्य नव्हतं. असं काही आठवतं?
दक्षिण भारतात काहीतरी खीर हा, म्हणजे यस याचा. यस, हा यस. तर दक्षिण भारतात म्हणजे आपल्या पैठणचं आहे. पैठणमध्ये एक भक्त होते की ते की त्यांना समजा समजा म्हणजे समजा नाही, त्यांना भगवंतांना खीरचा भोग लावायचा होता, परंतु त्यांच्याकडे सगळ्या वस्तू उपलब्ध नव्हत्या. तर त्यांनी चिंतनामध्ये खीर तयार केली. आणि हे उदाहरण भक्ती रसामृत सिंधूमध्ये येतं की मानसिक सेवा सुद्धा कशी घेतली जाते याचा पुरावा म्हणून. तर मग ती खीर किती गरम आहे ते बघण्यासाठी ते चिंतनामध्ये खीरमध्ये बोट टाकतात. तर मग ते बोट जळतं. आणि मग त्यांचं जेव्हा ते ध्यान तुटतं तर बघता तर खरंच म्हणजे इथे काय म्हणता येईल, या वास्तविक स्थितीमध्ये बोट जळालेला आहे. असाच एक आता दुसरीकडे जातोय पण तरी तुम्हाला सांगतो. रघुनाथ दास गोस्वामींसोबत पण अशी एक लीला आहे. रघुनाथ दास गोस्वामी असं म्हटलं जातं की चैतन्य महाप्रभूंनी वैराग्य कसं असावं हे रघुनाथ दास गोस्वामींच्या उदाहरणातून शिकवलं. त्याचं खूप आता विस्तारित वर्णन आहे. तर फक्त एक एक गोष्ट मी तुम्हाला ही सांगतो. तर ते काय करायचे, दिवसभरातून 2 द्रोणा ताक प्यायचे 24 तासात, फक्त तेवढंच. त्याच्यानंतर काही नाही. तर एक दिवस काय होतं की ते थोडेसे आजारी होतात आणि त्यांचं पोट बिघडतं. तर पोट बिघडल्यावरती मग ते डॉक्टरांना बोलून आणतात. त्यावेळेस मोठले आयुर्वेदिक डॉक्टरच असतील. तर ते नाडी बघून सांगतात की यांनी खीर खाल्ली आहे आणि खीर खाल्ल्यामुळे यांचं पोट बिघडलं आहे. तर आजूबाजूचे सगळे भक्त एकदम चकित झाले, अरे हा माणूस तर एका दिवसाला फक्त 2 ओंजळी किंवा 2 द्रोण ताक पितो, खीर कुठून खाणार आहे. तर मग तेव्हा कळते की रघुनाथदास गोस्वामी मानसिक स्तरावरती राधाराणीची किंवा भगवंतांची सेवा करत होते. त्या लीलेमध्ये त्यांनी खीर खाल्ले. तर त्या स्तरावरच्या खीर ग्रहणाचा प्रभाव इकडे जाणवला. म्हणजे हे किती अचिंत्यसारखं आहे ना. तर असे 2 उदाहरणं आहेत. नंतर चैतन्य चरितामृतमध्ये एक उदाहरण आहे. नरसिंहानंद ब्रह्मचारी किंवा प्रद्युम्न ब्रह्मचारी म्हणून एक भक्त होते. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास मिळाल्यावरती मायापूरवरून वृंदावनकडे तीर्थयात्रेसाठी जात होते. तर रस्त्यामध्ये जिथे रूप आणि सनातन गोस्वामी त्यांना भेटतात, ते सांगतात की महाप्रभू, इतके सारे लोक घेऊन तुम्ही नका जाऊ वृंदावनला. वृंदावनला वृंदावन असं एवढी गर्दी घेऊन जाण्याचं ठिकाण नाही आहे. कारण आता चैतन्य महाप्रभू चालले की लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या मागे जात होते. आत्ताच्या सनातन गोस्वामीचा आता एक काय होतं, आविर्भाव दिवस होता वाटतं. तेव्हा गौरांग प्रभूंनी क्लास दिला, तर ते सांगत होते की चैतन्य महाप्रभू जात असताना मागे एवढे लोक असायचे की त्यांचा पाय जिथे टच करतो तिथली माती घेताना मोठमोठे खड्डे व्हायचे. आणि असे एवढे मोठे खड्डे व्हायचे की त्याचे तलाव होऊन जायचे. तर गौरांग प्रभू बोलले, आपण इथे तलाव करण्यासाठी किती मेहनत घेतली, 4 महिने. इथे जर तसे लोक आले असते तर पटकन खड्डा पण झाला असता. तर असे चैतन्य महाप्रभू जात असताना सनातन गोस्वामी म्हणतात की महाप्रभू एवढे लोक घेऊन जाऊ नका, वृंदावन असं ठिकाण नाही आहे. मग महाप्रभू थोडा वेळ समोर प्रवास करत होते. आणि इकडे एक भक्त होता, त्याचं नाव नरसिंहानंद ब्रह्मचारी किंवा प्रद्युम्न ब्रह्मचारी होता. तर हे मानसिक सेवा करत होते चैतन्य महाप्रभूंची. यांची सेवा काय होती, चैतन्य महाप्रभू जसा जसा प्रवास करतायत त्या मार्गामध्ये मानसिक चिंतनामध्ये रस्ता तयार करायचा. आणि त्या रस्ता आता मानसिक चिंतनावरती काही बंधन नाही आहे. तर त्या रस्त्यामध्ये फुलं, फुलांच्या पाकळ्या, त्याच्या आजूबाजूला एकदम सुगंधी फुलांची झाडं, कमळाचे तलाव, चांगले पशु पक्षी, सगळं सर्वत्र रत्न पडलेले, असे हे चिंतन करत होते की महाप्रभूंचा रस्ता असा आहे. आणि चैतन्य महाप्रभूंना पण त्याचा स्वीकार होत होता, इतरांना जरी नाही दिसलं तरी. परंतु मग एक ठिकाण येतं, त्याचं नाव आहे कनाई नटशाला. तर कनाई नटशालावरती गेल्यावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी नरसिंहानंद ब्रह्मचारी खूप प्रयत्न करतात की आणखी समोरचा रस्ता तयार करायचा. कारण त्यांचं चिंतन काय होतं की त्यांच्यासाठी चांगला रस्ता तयार करायचा, जेणेकरून सावली असेल, पायाच्या खाली फुलं असतील. तर खूप प्रयत्न करत होते, खूप प्रयत्न करत होते. परंतु त्यांना त्यांच्यासमोर चिंतनच करता येत नव्हतं. मग त्यांचं ध्यान तुटतं आणि ते सांगतात की चैतन्य महाप्रभू वृंदावनला जाणार नाहीत, ते कन्हई नटशालामधून परत येतील. तर लोक बोलले, अरे असं कसं काय, तुला काय माहिती. ते बोलले, कारण मी कन्हई नटशालाच्या समोर रस्ता तयार करू शकत नाही. याचा अर्थ महाप्रभू त्याच्या समोर नाही जाणार.
आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा कन्नड नटशालेमध्ये जातात तेव्हा ते बघतात की त्यांच्या मागे खरेच लाखो लोकांची गर्दी आहे. मग त्यांना सनातन गोस्वामींचा सांगितलेला जो सल्ला आहे तो पटला, की अरे हां, एवढी गर्दी घेऊन मी वृंदावनला जाणं बरोबर नाही आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू तिथून वळतात आणि शांतीपूरकडे येतात. तर इथे पण नरसिंहानंद ब्रह्मचारींची हे मानसिक सेवेचं उदाहरण आहे. जसे वसुदेवाने मानसिक स्तरावरती गायींचं दान दिलं, तसं पैठणच्या ब्राह्मणांनी मानसिक स्तरावरती अ, त्या खीरचं एक आपल्याला लीला माहीत आहे. रघुनाथदास गोस्वामींचं पण पोट खराब होण्याची लीला आहे. नरसिंहानंद ब्रह्मचारींची पण आहे. याचा अर्थ काय होतो, की हे मानसिक स्तरावरती करता येतं. समजा आपण पण विचार केला, हं, तर मानसिक स्तरावरती करण्यासाठी काय होतं, थोडं मन पण तेवढं स्थिर असलं पाहिजे. समजा आपण मानसिक स्तरावरती भगवंतांचा अभिषेक करतो, त्याच्यामध्ये काहीच लिमिटेशन नाही आहे. आपण असं पण इमॅजिन करू शकतो, की मी 7 नद्यांचं सोन्याच्या भांड्यामध्ये पाणी आणत आहे. आता याला मानसिक स्तरावरती काहीच लिमिटेशन नाही आहे. आता मी इथे एका हिप्नोथेरपिस्टकडे गेलो होतो. तर तो असं प्रत्येक वेळेस मला काहीतरी नवीन-नवीन शिकवायचा. मग तो असं बोलत, बोलत, बोलत डोळे बंद केल्यावर काही वेळाने बोलला, की आता एक समोर जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये तुम्हाला जायचं आहे. सर्वत्र झाडं आहेत, गवत आहेत आणि हे जंगल म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही, तुमचंच माइंड आहे. आणि तो म्हटला, की मग आता या स्तरावरती तुम्हाला इमॅजिनेशनसाठी काहीच अ, बाधा नाही आहे. तुम्ही काही पण इमॅजिन करू शकता, की मी ह्या समस्या सोडवल्या किंवा मी हे कार्य केलं. कारण ते माइंडच्या स्तरावर आहे. तसंच मानसिक स्तरावरती सेवेला काहीच मर्यादा नाही आहे. म्हणून ही सेवा पण ग्राह्य आहे. परंतु असं नाही की मानसिक स्तरावरती सर्व केलं आणि भगवंतांना घरी बनवलेला भोग दाखवला नाही, तसं नाही व्हायला पाहिजे. अ, तर ही अशी एक हे आहे, एक सुविधा म्हणता येईल किंवा अशा पद्धतीने पण सेवा करता येते. मग असं केलं वसुदेवांनी. मग वसुदेवान ते केल्यानंतर समोर काय झालं? हे नूतन बालक स्वतः पुरुषोत्तम असल्याची खात्री झाल्यावर वसुदेवांनी त्याला हात जोडून नमस्कार केला. आता इथे त्यांच्या दोन भावना आहेत. एक भावना आहे की हा माझा मुलगा आहे. आता स्वतःच्या मुलाला, जन्मलेल्या मुलाला कोणी नमस्कार करतं का? उलट लोक काय म्हणतात, आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. सगळे त्या बालकाच्या डोक्यावरती हात ठेवतात. पण आशीर्वाद घ्या, आशीर्वाद घ्या असं कोणी म्हणत नाही. परंतु वसुदेव काय करतायत, की त्या बालकाला हात जोडून नमस्कार केला. हात जोडून नमस्कार केला म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो, की जमिनीवर डोकं ठेवलं किंवा दंडवत तर वर्णन नाही आहे. नमस्कार केला किंवा काय म्हणता, त्यांना नतमस्तक झाले. आणि असे होऊन मग वसुदेव काय करायला लागले, की भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला लागले. तर आता आपण हे शेवटच्या विभागात आलो. जन्मापूर्वीचं शुभ वातावरण बघितलं, भगवंतांच्या जन्मावेळेसचं बघितलं आणि त्या जन्मानंतर वसुदेव आणि देवकीच्या प्रार्थना आहेत. तर प्रार्थनेमध्ये सुरुवातीला तुम्हाला मी एक बोललो होतो ना, की भागवतमचा अभ्यास करताना बऱ्याचदा भगवंतांना भक्तांना काय वाटतं, की अरे परत परत प्रार्थना काय येत आहेत. सगळ्या जवळपास प्रत्येक अध्यायात प्रार्थना असल्यासारखी आहे. जसं पहिल्या स्कंदात कुंती देवीची प्रार्थना, भीष्मदेवांची प्रार्थना, अर्जुनाची प्रार्थना, उत्तराची प्रार्थना, अशा सगळ्या स्कंदामध्ये भरपूर प्रार्थना आहेत. नंतर गजेंद्राची प्रार्थना, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, गोपी गीत, आणखीन काय काय आहे, 7व्यामध्ये प्रल्हाद महाराज आहे. यांची पण एक प्रार्थना आहे. दक्षची पण एक प्रार्थना आहे. हमस गुह्य प्रार्थना म्हणतात. तर अशा खूप प्रार्थना आहेत श्रीमद भागवतामध्ये. आणि प्रार्थना आल्यावरती वाचणाऱ्यांना काय वाटतं, अरे परत प्रार्थना आल्या. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं ना, की लहान मुलांना किंवा आम्हाला कसं वाटायचं, एखादा मूवी बघताना ॲक्शन सीन आला, की अरे हां, छान आहे, छान आहे. आणि मध्येच गाणं आलं, की मग बोर व्हायचं. अरे या गाण्यामध्ये काय फाईट नाही, काय नाही, केव्हापासून गाणं चालू आहे. परंतु ते जे मोठी माणसं आहेत त्यांना जे गाणं समजतं, ज्यांना म्युझिक समजतं किंवा त्याचा अर्थ समजतो, त्यांना ते गाणं पण तेवढंच आवडायचं. कारण त्यांना त्याची समज होती. तसंच आपल्याला जर प्रार्थना केव्हा आवडतील, जेव्हा आपण त्या प्रार्थनेमध्ये थोडंसं डीप जाऊ आणि या प्रार्थनेमध्ये काय सांगितलंय, त्या भक्ताच्या भावाच्या दृष्टिकोनातून विचार करू, तेव्हा त्या प्रार्थना आवडतील. नाहीतर काय वाटायला, सगळीकडे एकसारखंच दिलं,
तुम्हीच निर्माता आहात, तुम्हीच विनाश करणारे आहात, तुम्हीच तीन लोकाचे स्वामी आहात, तुम्हीच माझा उद्धार करा. जवळपास अशीच वाक्य सगळीकडे आहेत. पण जसं की एक वाक्य आहे खूप प्रार्थनेमध्ये येते, तुम्हीच निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहात. हे खूप प्रार्थनामध्ये येतं. मग भक्तांना गावणारे सगळीकडे हेच आहे. परंतु आपल्याला कळलं का की खरंच भगवंत पालनकर्ता आहेत म्हणून? ज्या दिवशी आपल्याला कळेल की माझं पालनपोषण, या जगताचं पालनपोषण भगवंत करतायत, तर तो क्षण म्हणजे किती आनंदाचा किंवा किती दिव्य अनुभवाचा असेल. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव होत नाही की खरंच भगवंत माझं पालनपोषण करत आहेत, तोपर्यंत कंटाळा करण्यासारखं काय आहे? कारण आपल्याला अजून ते कळलंच नाही. जी गोष्ट कळली ना त्याचा कंटाळा कसा करता येईल? आणि ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस मग त्याच्यामध्ये अजून वेगळा आनंद मिळेल, तेव्हा तर कंटाळा येणारच नाही. तर मी हे तुम्हाला प्रार्थनेबद्दल सांगतोय की असं असा भाव होतो बऱ्याच ठिकाणी भक्तांचा पण. पण कंटाळा नाही करायचा. जितकं शक्य आहे तितकं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण प्रार्थनामध्ये तत्वज्ञान खूप असतं. आणि इतर ठिकाणी काय आता कृष्ण धावतोय किंवा आगासूरला मारतोय, तर गोष्टीसारखं पण असतं ना. पण प्रार्थनेमध्ये एक तत्वज्ञान येतं, मग तत्वज्ञानामध्ये थोडंसं डोक्याला प्रेशर येतं. पण तरीसुद्धा हळूहळू वाचत आणि ती सांगणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती, त्याची मनस्थिती, तो काय म्हणत आहे, अशा ठिकाणी जर आपण असतो तर, असा विचार करून जर वाचन केलं तर प्रत्येक प्रार्थना विशेष वाटेल. जसं की आपण याच्यापूर्वी देवतांची प्रार्थना बघितल्या, तर त्यांनी पण ते सांगितले की तुम्ही आमच्या रक्षणासाठी येता, तुम्ही सर्वांचे पालन करता आहात, तुम्हीच परमसत्य आहात. त्या पद्धतीने सगळ्या, पण त्या प्रार्थना त्यांच्या त्या विशेष प्रार्थना होत्या. तिथे त्या प्रार्थनांचं महत्त्व होतं. आता इथे वसुदेव काय म्हणतात? त्यांनी नमस्कार केला आणि स्तुती करू लागले. वसुदेव तेव्हा अलौकिक स्थितीत होते. आता कंसाच्या सर्व प्रकारच्या भयापासून ते मुक्त झाले होते. का भयापासून मुक्त झाले? कारण त्यांना आता साक्षात्कार म्हणण्यापेक्षा निश्चिती झाली की हा बालक किंवा हे जे आहे ते परमसत्य भगवंत आहेत. मग आता अशी निश्चिती झाल्यावरती जिथे भगवंत आहे तिथे भीती कशी काय राहणार? जिथे भीती आहे तिथे भगवंत नाहीत, आणि जिथे भगवंत आहे तिथे भीती नाही राहू शकत. याला एक भागवतांचं प्रमाण पण आहे. अ, अ, द्वितीय अभिनिवेशित स्यात्. भयं द्वितीय अभिनिवेशित स्यात्, ईशात् अपेतस्य विपर्ययो स्मृती, तन्माया तो आभजे त्वं भक्तैक येषां गुरुदेवतात्मा. भयं द्वितीय अभिनिवेशित स्वात्, की भय कधी निर्माण होतं, याचं भागवतामध्ये उत्तर आहे. भयम द्वितीय अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे आपण त्याच्यामध्ये मग्न झालो किंवा गुंतलो. हां. आणि भयम द्वितीय अभिनिवेशत्स्यात्, द्वितीय म्हणजे दुसऱ्या गोष्टीमध्ये. मग कोणत्या गोष्टीमध्ये आपण गुंतायला पाहिजे? ईशमध्ये गुंतायला पाहिजे. आपला जो अभिनिवेश आहे, ईश म्हणजे भगवंतांमध्ये असायला पाहिजे. पण जेव्हा आपला अभिनिवेश किंवा मन हे भगवंत सोडून इतर कोणत्या दुसऱ्या गोष्टीमध्ये असतं, म्हणून त्याला काय म्हटले? भयम द्वितीय अभिनिवेशित स्यात्, ईशाद अपेत्तस्य. ईशाला म्हणजे भगवंतामध्ये मन नाही आहे आणि इतर गोष्टीमध्ये मन जेव्हा जातं. आता हे वर्णन कशाचं आहे? की जेव्हा आपण भगवंतांचा त्याग करतो आणि स्वतःला ईश्वर समजायला लागतो, त्या स्थितीचं वर्णन आहे. मग जेव्हा तो क्षण आल्याबरोबर सर्व भयाची निर्मिती होते. आणि असं पण म्हणतात ना, कृष्णदास सदा बिंदास, मायादास सदा उदास. अ, आणखीन भक्तिविनोद ठाकूरांचं एक भजन आहे, कृष्ण ये करले तर आर भय नाही, असं त्याची एक ओळ आहे. तर जेव्हा व्यक्तीला त्याच्या काय म्हणता येईल, त्याच्याकडे भगवंतांची चांगली भक्ती आहे किंवा जिथे भगवंतांमध्ये त्याचं मन आहे, त्या व्यक्तीला भीती कशी वाटेल? हं? कृष्ण आहे सूर्यसम, माया आहे अंधकार, यहाँ कृष्ण तहा नाही मायार अधिकार. जिथे कृष्ण आहे तिथे माया कशी काय प्रभाव करेल? तर मग यामुळे आता वसुदेवांच्या हृदयामधली सर्व भीती नष्ट झाली. सर्व प्रकारच्या भयापासून ते मुक्त झाले होते. त्या नुकत्या जन्मलेल्या बालकाच्या दीप्तिमान कांतीने तेथील गर्भगृह उजाळून निघाले. आता हे साक्षात भगवंत आहेत. आणि भगवंतांच्या शरीराची जी अंगकांती आहे, त्याला आपण ब्रह्मज्योती म्हणतो. आणि असं म्हटलं जातं की चंद्र आणि सूर्याची जो प्रकाश आहे, तो पण भगवंतांच्या कांतीचाच परावर्तित प्रकाश आहे.
तर सूर्याचा एक एवढा मोठा प्रकाश असतो. समजा एक सूर्य समजा त्या जेलमधल्या एका खोलीमध्ये नेऊन ठेवला, तर किती प्रकाश होईल? तर त्या सूर्याच्या प्रकाशाचा स्रोत असणारे भगवंत तिथे प्रकट झाले. तर ती कारागृहातली ती खोली किंवा ती जागा उजळून निघण्यामध्ये काय काय आश्चर्य आहे? स्वतः भगवंत तिथं आहेत. एक चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तिराशेष तेजा यस्य अज्ञया भ्रमत समृत कालचक्रो गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. तर सूर्यदेवाला भगवंतांचा डोळा सांगितलाय आणि ते भगवंतांच्या नियमानुसार त्यांचं कार्य करतात. तर आता एकतर या जाणिवेमुळे किंवा साक्षात्कारामुळे वसुदेवांच्या मनातलं सर्व भय नष्ट झालं. आता या कारागृहामध्ये सर्वत्र प्रकाश आहे आणि वसुदेव हात जोडून त्या मुलाला आता प्रार्थना अर्पण करत आहेत. तर पहिल्या प्रार्थनेमध्ये वसुदेव काय म्हणतात? ही एक प्रार्थना बघून आपण बघूया. बघूया नाही, थांबूया. प्रिय प्रभो, आपण कोण आहात हे मी जाणतो. आपण पुरुषोत्तम भगवंत आहात. सर्व प्राण्यांच्या हृदयातील परमात्मा आहात. परमसत्य आहात. आम्ही प्रत्यक्ष पाहू शकू अशा आपल्या शाश्वत रूपात आपण प्रकट झाला आहात. मला कंसाची भय आहे म्हणून त्या भयापासून मला मुक्त करण्यासाठी केवळ आपण अवतीर्ण झाला आहात हे मी जाणतो. आपण लौकिक जगाचे नाहीत. आपण भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून विश्वसृजन घडवून आणणारे तेच पुरुषोत्तम आहात. इथं थोडंसं लक्ष देण्यासारखं एक गोष्ट आहे की जर तुम्ही यशोदामाई, नंद महाराज, राधाराणी, गोपी किंवा गोपबाळ यांची समजा एखादी काही प्रार्थना असेल किंवा भगवंताला काही बोलले असतील, तर असं वाक्य तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही की तुम्हीच नियंता आहात किंवा काय, तुम्ही लौकिक जगाचे नाही आहात, तुम्ही मुक्त करण्यासाठी आले आहात. असं त्यांच्याकडून कधीच हे शब्द येणार नाहीत. कारण आपण बघितलं ना की उद्धव गोकुळात जाऊन त्यांना सांगतात की कृष्ण सर्वत्र परमात्मा रूपान आहे, त्याच्यावर ध्यान करा, तुम्हाला मुक्ती मिळेल. तर गोपी त्याला म्हणतात, अरे बाबा, आम्हाला ध्यान नाही करायचं, आम्हाला त्याला विसरायचं आहे. तर हा वृंदावनामधल्या आणि बाहेरच्या भक्तांमधला थोडासा भेद आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की वसुदेव आणि देवकी कनिष्ठ स्तरावरचे आहे. तसं नाही आहे. जसं मी तुम्हाला बोललो ना, राधानाथ महाराज वेगळ्या तीर्थक्षेत्राला म्हणायचे की हे सर्वात श्रेष्ठ, हे सर्वात श्रेष्ठ. मग या भक्ताने विचारले की अरे तुम्ही सर्व तर तेच बोलता. तर महाराज बोलले की आध्यात्मिक स्तरावरती सर्व श्रेष्ठ असू शकतं आणि म्हणजे एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आणि दुसरा पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकतो. हे आध्यात्मिक स्तरावर शक्य आहे. एक श्रेष्ठ म्हणजे दुसरा कनिष्ठ असा विचार करणे ही आपली भौतिक विचार पद्धती आहे. समजा कोणी पहिला नंबर आला म्हणजे बाकी सगळे दुसरा किंवा तिसराच असेल. पण अध्यात्मामध्ये तसं नाही आहे. म्हणून वसुदेव आणि देवकी जरी त्यांचे शब्द जरी असे ऐश्वर्याने युक्त असले तरी ते काही सामान्य व्यक्ती नाही आहेत. आपल्याला अजून मी शरीर नाही आत्मा हेच कळालं नाही. तर इथे काय होतं, एक तर त्यांच्या मनामध्ये वात्सल्याची भावना आहे कारण मुलगा जन्माला आहे आणि त्याचबरोबर त्यांना हे पण कळते की हा मुलगा परमसत्य आहे. तर या दोन्ही भावनेमध्ये ते काय करतात की तशा प्रकारे प्रार्थना करतात. समजा या ठिकाणी जर नंद महाराज असते तर त्यांना या गोष्टीचा प्रभावच झाला नसता. अरे हे काय झालं, कृष्णाला काहीतरी याची दृष्ट काढा. जसे की यशोदामाई वगैरे काय करायचे, काही पण झालं की कृष्णाची दृष्ट काढणार, त्याच्या डोक्यावरून गाईचं शेपूट फिरवणार, असे बरेच काही प्रकार सांगितले भागवतामध्ये. कारण त्यांना कधी जाणीवच व्हायची नाही की हाच सर्व काही करतोय. तर कारण दोघांच्या भक्तीमध्ये हा फरक आहे की वृंदावनातल्या बाहेरच्या सगळ्या भक्तीमध्ये ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे काय की भगवंत कोण आहे त्यांच्या शक्तीबद्दल जाणीव असते. परंतु वृंदावनामध्ये भक्ती अशी आहे की भगवंत भगवंत आहे असं कोणी मानत नाही, परंतु तरीसुद्धा सर्वात जास्त प्रेम ते त्यांच्यावरतीच करतात. आणि जसं यावरती मी बऱ्याच वेळा सांगले, आपला स्तर आहे. आपल्याला अजून भगवंत आहेत की नाही आहेत हेच निश्चितपणे माहिती नाही आहे. मग जेव्हा कळेल की अरे हां भगवंत आहे, साक्षात्कार झालाय, हे भगवंत आहेत, तर तो स्तर एक असेल जेव्हा भगवंतांचं ऐश्वर्य समजेल. आणि त्यापेक्षा सर्वोच्च स्तर आहे वृंदावनामधल्या चार रसांचा, सख्य, दास्य, वात्सल्य, माधुर्य. तिथे की या ज्ञानावरती पण पडदा पडतो.
आता त्यांना हे ज्ञान नाही म्हणजे ती अज्ञानी आहेत असं नाहीये, परंतु त्या ज्ञानावरती भगवंतांच्या शक्तीनेच पडदा टाकला जातो. कारण तसं नाही जर केलं तर मग अशा ह्या प्रेममय लीला करणं थोडं कठीण होईल. कारण जेव्हा यशोदामाई एकदा कृष्णाच्या मुखामध्ये ब्रह्मांड बघते माती खाल्ल्यावरती, ब्रह्मांड घाटावरती आपण गेलो होतो ना, तर काही क्षणासाठी यशोदामाईला डाऊट यायला लागतो की अरे मी कोण आहे, हा कोण आहे, नंद महाराज कोण आहेत. तर लगेच भगवंत त्यांच्या लीलाशक्तीच्या सहाय्याने यशोदामाईवरती पुन्हा आवरण करतात प्रेमाचं. आणि मग लगेच क्षणात यशोदामाईला वाटायला लागतं अरे हा माझा मुलगा आहे, याला भूक लागली असेल. तर हा फरक आहे. तीन स्तरावरती आपला स्तर, ऐश्वर्य भक्ती आणि वृंदावनातली भक्ती. म्हणून वृंदावनामधला भाव खूप दुर्मिळ आहे आणि ते देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले, म्हणून त्यांच्याबद्दल विशेष वर्णन केलं जातं. अं, चिराद काय आहे ते, मला मी विसरतो काय. चिराग म्हणजे बऱ्याच काळापासून जे दिलं नाही ते देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले, असा एक श्लोक आहे चैतन्य चरितामृतमध्ये. तर देण्यासाठी म्हणजे म्हणजे हा वृंदावनाचा भाव. आपण जे आता साधना वैदिक साधना भक्ती करतो, याने आपण भगवंतांच्या ऐश्वर्यापर्यंत जाणू शकू. परंतु जेव्हा आपलं हृदय शुद्ध होईल, आता हे महत्त्वाचं आहे, हृदय शुद्ध झाल्यावर निष्ठेच्या स्तरावर तिथून व्यक्ती रागानुगा भक्ती सुरुवात करू शकतो. आणि मग रागानुगा भक्ती केल्यावरती त्याला आपलं वास्तविक स्वरूप कळतं की मी भगवंतांचा कोणता दास आहे. मग ते मानसिक स्तरावरती त्या दासाच्या रूपाने सेवा करतात आणि शारीरिक स्तरावरती हा जो देह आहे, त्या देहाने इथे जी आवश्यक आहे ती सेवा करतात. जसे की जे षडगोस्वामी आहेत ते सर्व मंजिरी आहेत. रूप गोस्वामी रूपमंजिरी, लोकनाथ गोस्वामी मला वाटते लावण्य मंजिरी, अशा वेगवेगळ्या मंजिरी आहेत. मंजिरी म्हणजे राधाराणीच्या जे ललिताभिषेक आहेत त्यांच्या दासी. तर आपले सगळे आचार्य ते आहेत. तर ते मानसिक स्वरूपामध्ये मंजिरी भावात सेवा करतात आणि बाह्य देहामध्ये गोस्वामींच्या भावामध्ये, कारण त्यांनी गोस्वामीच्या भावामध्ये सगळ्या ग्रंथांचं लिखाण केलं ना. मंजिरी समजून बसले असते तर मग सर्व ग्रंथ लिखाण मंदिराची निर्मिती कशी झाली असती. हां, सकल जगते करे मोरे वैदी भक्ती, वैदी भक्ती व्रजभाव पायते नाही शक्ती. सगळे माझे विधी भक्ती करतात त्याने व्रजभाव मिळणार नाही. मोरे सखा, मोरे सखा मोर, मोर सखा मोर पुत्र मोर प्राणपती, यही भावे यही मोरे हय, यही भावे यही मोरे हय प्रीती. हां, मी विसरत चाललो बऱ्याच गोष्टी. तर थोडक्यात वर्णन काय की जे चैतन्य महाप्रभूंचं किंवा गवळी वैष्णवांच्या शिष्य परंपरेचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये व्रजभाव आहे. वैकुंठामध्ये व्रजभाव नाही आहे. समजा नारायणाच्या गळ्यात हात टाकून कोणी चालत नाही वैकुंठात, सगळे झुकून राहतात. तर तिथं तो भाव आहे, परंतु ते कमी आहे असं नाही आहे. परंतु आपण म्हणतो ना रसानुसार थोडासा फरक आहे. आणि जे इतर पण जे संप्रदाय आहे समजा वृंदावनमध्ये, जसे की अ, वल्लभ संप्रदाय, वल्लभ संप्रदायामध्ये ते वात्सल्य भावात सेवा करतात. तर अशा काही ठिकाणीच हा भाव आहे. म्हणून ही खूप अनर्पिता चिरिमचिरात करुणया अवतीर्ण कलौ, हा तो श्लोक आहे. ते चैतन्य महाप्रभू द्यायला आले. तर मी हे सर्व कशासाठी सांगितलं, 3 लेवलचे भक्तांचे हे आहे. वसुदेवांची भक्ती ऐश्वर्य मिश्रित आहे. नंद आणि यशोदा मातेची भक्ती पूर्णपणे प्रेमाने प्रभावित आहे. भगवंतांच्या ऐश्वर्यांची त्यांना जाणीवच नाही आहे. तर याला अनुसरून ही पहिली प्रार्थना. याच्यामध्ये काय म्हणतात, भगवंत म्हणतात अ, की हे पिताजी म्हणतात, हे पिताजी, अ, तुम्ही माझ्यासाठी भीती करताय का? तुम्हाला असं वाटत असेल की कंस येऊन मला मारेल, अशी तुम्हाला भीती वाटते का? म्हणून मी तुम्हाला माझं ईश्वरी रूप दाखवतो. कारण भगवंत प्रगट चतुर्भुज रूपात आले ना. तर त्याच्या मागची भावना विष्णू चक्रवर्ती ठाकूर सांगतात
की पिताजी तुम्हाला भीती वाटते का कंस मला मारेल, म्हणून मी तुम्हाला हे माझं ईश्वरीय रूप दाखवतोय. तर मग याला अनुसरून या श्लोकामध्ये वसुदेव बोलतात की हो, तुमचं हे ईश्वरी रूप बघून मी पूर्णपणे भीतीमुक्त झालो आहो. आणि या ईश्वरी रूपामध्ये मला काय जाणवतं, तुम्ही कोण आहात, त्याचं वर्णन या प्रार्थनेमध्ये आहे. की अथैनम अस्तौत अवधार्य पुरुषम परम नतांग कृतधी कृतांजलि सुरुचिषा भारत सुतिकाग्रहम विरोचयंतम गतभी प्रभाववित. हा तिथलं वातावरण आणि प्रार्थना मला वाटते सुरू होती 13व्या क्रमांकाच्या श्लोकापासून. तर ते काय म्हणतात, विदुतोसी भवान साक्षात पुरुष प्रकृते परम. विदुत म्हणजे माहीत. मला माहीत आहे की तुम्ही परम पुरुष आहात, जे या प्रकृतीच्या पलीकडे आहात. केवला केवला अनुभवानंद आणि ब्रह्मसाक्षात्कारामध्ये जो आनंद आहे तो सुद्धा तुम्हीच आहात. स्वरूप सर्व बुद्धिदृक म्हणजे सर्वत्र परमात्मा म्हणून असणारे ते तुम्हीच आहात. तर ही सर्व प्रार्थना वसुदेव पहिल्या या 13व्या श्लोकामध्ये कृष्णाला करत आहेत की हो, तुम्ही भगवंत आहात हे मला कळाले, त्यामुळे माझी भीती गेली आहे. आणि तुम्हीच ब्रह्म आहात, तुम्हीच परमपुरुष आहात, प्रकृतीच्या परे आहात, तुम्हीच परमात्मा आहात. ही पहिली प्रार्थना आहे. आता ह्या अशाच प्रार्थना ते समोर वर्णन करत जातील वसुदेव. तुम्ही कोण आहात, काय आहात. मग त्यांचं बोलून झाल्यावरती देवकी माता करतील. मग देवकी मातेच्या प्रार्थना झाल्यावरती भगवंत म्हणतील आता मला गोकुळामध्ये घेऊन चला. तर ते आपण समोर बघत राहू हळूहळू एका हप्त्यामध्ये. आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? बरं, ठीक आहे. तुमचा प्रश्न आहे तर आपण इथे थांबूया. चर्चेचा हा स्पीड ठीक आहे का आपल्याला जास्त स्लो होत आहे? बरोबर आहे गुरुजी. बरोबर ना, बरोबर आहे ठीक आहे. गुरुजी. हां हां. मी विचार करत होतो, म्हणजे ज्यांचा वेळ झाला जायचा ते जाऊ शकता. पण मी याच्यावरती विचार करत होतो की हा माझा आजाराचाच भाग आहे. मला जसे डॉक्टर बोलले की परफेक्शनिझम आहे. परफेक्शनिझमच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय असतो, की त्याला सगळ्या बाजूने वाचल्याशिवाय, इकडून तिकडून वाचल्याशिवाय त्याला जमत नाही, एक एक शब्द समजून घेतल्याशिवाय. तर मग मी विचार करतो ते माझं कदाचित परफेक्शनिझम असेल. नाहीतर इतर कोणाला बघितलं तर त्यांनी हा अध्याय ऐकून एका तासात पूर्ण अध्याय संपला पण असता. पण मला तसं करता येत नाही. माहीत नाही आता हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे. पण मी प्रयत्न केला तरी मला खूप जास्त स्पीड नाही वाढवता येणार. पण ठीक नाही आहे, तुमची पण काय. छान. नाही नाही, मस्त छान सांगताय तुम्ही आणि हां. समजण्यासारख्या कन्सेप्ट बऱ्याच क्लिअर होतात आहेत आणि काही वेळा असे परफेक्शन पण चांगले असतात. ठीक आहे, थोडं पॅथॉलॉजिकल परफेक्शन आहे. तर इथे आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे हरे. राम 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 हरे हरे. हरे थँक्यू कृष्णा, प्रभू. दंडवत प्रणाम.